नमस्कार ठाणेकर रसिक श्रोते हो, सुस्वागतम. गप्पांचा एक अत्यंत मनोवेधक आणि प्रेक्षकांना भरभरून आनंद देणारा असा हा कार्यक्रम. टीम गप्पांच्या तर्फे मी अमृता संभूज आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज काही योगायोग आहे बघा. आजचं आपलं गप्पांचं हे 14वं पुष्प आणि आज तारीख आहे 14 सप्टेंबर. पहिल्या 13 पुष्पांचा आपण सर्व श्रोत्यांनी जो आस्वाद घेतलात, अत्यंत मनापासून त्यात सहभागी झालात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. दिवसेंदिवस तुम्हा सर्व श्रोत्यांचा प्रतिसादच आम्हाला या टीमच्या प्रयत्नांना पुढच्या वाटचालींसाठी मार्गदर्शक ठरत आहे, यात काही शंकाच नाही. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत मराठा साम्राज्याचे आरमार प्रमुख सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज आणि स्वराज्यातील गड किल्ल्यांचे आणि ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्यात अग्रेसर असणारे माननीय श्री रघुजीराजे आंग्रे. मी टीम गप्पांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक स्वागत करते. आज अजून एक योगायोग आहे. मला वाटतं आज योगायोगांवरतीच सगळा कार्यक्रम आहे. आज रसिक हो पिठोरी अमावास्या म्हणजेच मातृदिन. जसं आई आपल्या मुलांचं संगोपन आणि संवर्धन करते, तसंच आजचे आपले प्रमुख पाहुणे माननीय रघुजीराजे आंग्रे हे आपल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि संगोपन करतात. आता थोडंसं गप्पांच्या विषयी. गप्पांचा या कार्यक्रमाचे मुख्य संस्थापक आहेत श्री जितेंद्र वैद्य आणि त्यांच्या या संकल्पनेला उचलून धरणारी ही गप्पांची टीम, ज्यांना आपण लवकर भेटणारच आहोत. अर्थातच याही व्यतिरिक्त कुठलाही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे हात, जे मानसिक आर्थिक बळ आपल्या मागे उभं असतं, त्यांचा उल्लेख करणं मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. कार्यक्रम कुठे करावा, कोणती जागा असावी, तर यासाठी आमच्या मागे उभे असणारे वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे, ज्यांच्या पाठिंब्याने आपल्याला हा हॉल कार्यक्रमासाठी उपलब्ध होतो. आजपर्यंतच्या सर्वच कार्यक्रमांसाठी त्यांनी टीम गप्पांना हे अनमोल सहकार्य देऊ केलेलं आहे. त्यांचे मनापासून धन्यवाद. सोबतच जाई काजळचे श्री राजेश गाडगीळ, जे आपल्या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. तसंच आपले हितचिंतक श्री अमेय सोहनी. या कार्यक्रमाची आठवण ही फक्त आठवण न राहता ती एक सुगंधित आठवण व्हावी, यासाठी आपल्या पाहुण्यांना आपण जे अत्तर देतो ते उपलब्ध करून देणारे मनस्वी गृहउद्योगाचे श्री देवीप्रसाद सोहनी. तसंच आज आपल्या कार्यक्रमाला ठाणे QRT चीफ श्री राजीव पाटील सर ही उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मी स्वागत करते. या सगळ्यासोबतच या हॉलमधली सर्व व्यवस्था, आवश्यक त्या सुखसोयी वेळेत उपलब्ध करून देणारे श्री जाधव सर आणि त्यांचे सहकारी, या सर्वांना टीम गप्पांकडून मनपूर्वक धन्यवाद. मी आता गप्पांचे संस्थापक श्री जितेंद्र वैद्य यांना विनंती करते की त्यांनी आपले आजचे पाहुणे माननीय श्री रघुजीराजे आंग्रे यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर घेऊन यावं. आता मी आमच्या टीम गप्पांच्या रश्मी जोशी यांना विनंती करते की त्यांनी श्री रघुजीराजे आंग्रे सरांना भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद रश्मी.
यानंतर या सभागृहाचे विश्वस्त वामनशंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे सर यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. तसंच जाई काजळचे श्री राजेश गाडगीळ सर यांनाही मी व्यासपीठावर यायची विनंती करते. गेली 15 वर्षे म्युच्युअल फंड आणि आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत असलेले आमचे हितचिंतक श्री अमेय सोनी यांनाही मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. अच्छा, अमेय सोनी आज उपस्थित राहू शकले नाही आहेत. आता आपण एक ग्रुप फोटो काढणार आहोत. सर्व मान्यवरांचे आभार. मी सर्व प्रायोजकांना विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हावं. आता मी गप्पांच्या संपूर्ण टीमला विनंती करते की त्यांनी कृपया व्यासपीठावर ग्रुप फोटो करता यावं. रसिक श्रोते हो, सगळ्यांचे आभार मानून झाले. नकळत कोणाचा उल्लेख करायचा राहिला असल्यास क्षमस्व. पुन्हा एकदा आवर्जून सांगते की गप्पांचे संस्थापक श्री जितेंद्र वैद्य, गप्पांची संपूर्ण टीम आणि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हातभार लाभलेले सर्वांचे मोलाचे हात आणि लास्ट बट नॉट द लिस्ट आपण सर्व रसिक श्रोते हो, आपणा सर्वांचे मनापासून आभार. आता मी कार्यक्रमाची सूत्र अमेय रानडे याच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो मंडळी नमस्कार. गप्पांच्या या मालिकेतलं हे 14वं पुष्प आपल्यासमोर आपण अर्पण करत आहोत. गेल्या 13 पुष्पांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आपल्यासमोर येऊन गेली आणि त्यांच्याशी दिलखुलासपणे संवाद आपण साधण्याचा प्रयत्न केला. गंमत अशी आहे की गप्पांच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातली ही माणसं आपल्याबरोबर येऊन संवाद साधत असतात. एक प्रकारचा आपलेपणा आणि ही आपुलकीची भावना आणि एक वेगळ्या प्रकारचं जे नातं तयार झालेलं आहे की संपूर्ण गप्पाची टीम, येणारा प्रत्येक पाहुणा आणि आपण सगळे, हे नातं मला असं वाटतं की या 14 पुष्पांमध्ये इतकं दृढ होत चाललं आहे की या नंतरचा कार्यक्रम कधी हा प्रश्न लगेचच आपसूकपणे एक कार्यक्रम झाल्यानंतर आपल्यासमोर येतो. मला वाटतं हे या संकल्पनेचं सगळ्यात मोठं यश आहे. अशा प्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून ठाणेकरांना एकत्र आणून काहीतरी त्यांच्यासाठी चांगलं करावं, सकारात्मक दृष्टीनं काहीतरी त्यांना वैचारिक, सांस्कृतिक, सांगीतिक मिळावं, ही संकल्पना पहिल्या कार्यक्रमाच्या वेळेला ज्या वेळेला जितेंद्र वैद्य यांनी मांडली असेल तेव्हा त्यांच्या मनात असणारी भावना आणि आज जेव्हा 14वं पुष्प इथे सिद्ध होतं आहे आणि ते सुद्धा इतक्या अत्यंत महत्त्वाच्या अशा भावनांच्या बरोबर, तेव्हा त्यांच्या मनातली भावना काय असेल याचा विचार आपण नक्की करू शकतो. एक कृतार्थतेची भावना असते, एक वेगळ्या प्रकारचा सुयोग. आत्ता अमृताजींनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे अनेक योगायोग साधलेले आहेत. हा कार्यक्रमसुद्धा एक वेगळ्या प्रकारचा योग अशासाठी आहे की काही गोष्टी या घडवून आणाव्या लागतात आणि काही गोष्टी या अशा घडून येतात त्या अशा की मागचा कार्यक्रम भारताचे माजी हवाई दल प्रमुख गोखले सर आपल्याकडे आले होते आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपण मराठ्यांच्या वैभवशाली आरमाराविषयी बोलणार आहोत. याच्यापेक्षा वेगळा सुयोग काय असावा. सर नमस्कार. कार्यक्रमामध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत. आज ठाण्यामध्ये अनेक वेळेला तुम्ही येत असता,
वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं अनेक वेळेला तुम्ही आलेले आहात. गप्पांच्या मध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मनात येणारी भावना? नमस्कार. सर्वप्रथम एक प्रांजळपणाची कबुली देतो की माझ्याबद्दल जेवढं काही बोललं जातं आहे किंवा आजपर्यंत बोललं गेलं किंवा गेल्या काही वेळात आपण ऐकलं, त्यातलं माझं वैयक्तिक योगदान फार कमी आहे आणि पूर्वजांची पुण्याई जास्त आहे. त्यामुळे मी ती पूर्वपुण्याई जी आहे तिचा सविनय स्वीकार करतो आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी इथे आलो आहे असं आपण मानूया. निश्चित. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्या वेळेला रघुजीराजे आंग्रे हे नाव ऐकल्यानंतर त्या पुढचं आंग्रे हे नाव जे आहे ते मला वाटतं महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकालाच, ज्याला कोणाला इतिहासाची जाण आहे, इतिहासाची आवड आहे आणि इतिहासाची माहिती करून घेण्याची इच्छा आहे, त्या प्रत्येकाला खऱ्या अर्थानं प्रेरणा देणारं असं हे नाव आहे, हे निश्चित आहे. आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे अगदी खरं आहे की अशा प्रकारच्या अत्यंत कर्तृत्ववान अशा घराण्यामध्ये जन्म घेणं, तो वारसा सांगणं आणि नुसता वारसा नाव म्हणून सांगणं नव्हे तर खऱ्या अर्थानं आपल्याकडूनही तसंच वर्तन व्हायला हवं, बरोबर की नाही? ही भावना जाणीवपूर्वक ठेवून गेली अनेक वर्ष तुमचंही जे कार्य चालू आहे ते खूप महत्त्वाचं, हे मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं. धन्यवाद. हे त्याचं महत्त्व जास्ती आहे. मंडळी, थेट विषयाला आपण आता सुरुवात करूया, कारण आंग्रे सरांबरोबरच्या गप्पा या फक्त सुरू होतात, त्या कधी थांबतात हे तुम्हाला आता ओघाओघाने जेव्हा सुरू होईल तेव्हा कळेलच. त्याच्यामध्ये अगदी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आरमाराविषयीच आपण आता येऊया. मराठ्यांचा आरमार या विषयाला जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा खऱ्या अर्थानं सगळ्यात पहिल्यांदा आरमार म्हणजे काय मुळात, आणि आरमाराचं संरक्षण दलामध्ये इतिहास कालांपासूनचं महत्त्व काय? नमस्कार. आरमार हा तसा आपल्यासाठी दैनंदिन जीवनातला एक अविभाज्य घटक आहे. तो इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वीसुद्धा होता आणि आजसुद्धा आहे. जर विचार करायला गेलं तर भारताला जेवढी भूसीमा आहे साधारण तेवढीच, म्हणजे 7500 किलोमीटरची आजची आपली सागरी सीमा आहे. आपण आत्ता मुंबई, ठाणा किंवा कोकण किनारपट्टीच्या ज्या भागात आहोत, सर्वसाधारणपणे जर पाहायला गेलं तर आपण फिरायला गेलो पंजाबमध्ये, काश्मीरमध्ये, कुठेही गेलो तर आपल्याला एक स्वाभाविक आपल्या संभाषणामध्ये एक विषय येतो की एक वाक्य येतं, आम्ही अटारी बॉर्डरवर जाऊन आलो, आम्ही माणा बॉर्डरवर जाऊन आलो. वास्तविक पाहता आपण आपल्या समुद्रावर गेलो तर 10 पावलं चालल्यानंतर आपण सीमेवरच आहोत. पण भारताची ही जलसीमा आहे, भूसीमा इथे संपते आणि हा समुद्र आमचा आहे, हे आपल्या खिसगंटीत आजसुद्धा नाही. कोणीतरी एक कसाब येतो, 10 लोकांना घेऊन येतो, 3 दिवस आमच्या फोर्सेसना वेठीला धरतो आणि त्यानंतर तो मारला गेल्यावर आम्ही आमची पाठ थोपटून घेतो की आतंकवादाच्या विरुद्धची लढाई आम्ही जिंकली, तर तो मी खेदपूर्वक म्हणेन की तो आमचा पराभव आहे. कोणीतरी एक रबर बोटनी आमच्या इथे येतं, 10 लोकांना घेऊन येतं, आमच्या शेकडो लोकांना मारतं आणि तो इथे येऊन आमच्या मुंबईतून, आमच्या राज्याच्या राजधानीतून किंवा देशाच्या आर्थिक राजधानीत येऊन आमच्या घुसून मारतो. हा आमच्याकरता लांछनास्पद विषय आहे. आरमार आमच्यासाठी नवीन विषय आहे का? राजाराजा चोलापासूनची आपली नाविक परंपरा, पण मधल्या कालखंडामध्ये आपण आपलं स्वत्व विसरलो होतो. त्याच्यामुळे भारताच्या किनाऱ्यावर किती सागरी सत्ता असतील, किती सत्ता होत्या, त्यापैकी कोणालाही आपला आरमार असावं असं वाटलं नाही. म्हणून आरमाराचं महत्त्व आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा आरमाराची स्थापना केली त्यावेळेला आदिलशाही होती, निजामशाही होती, कुतुबशाही होती, इमादशाही होती. पण भारताच्या किनारपट्टीकरता भांडत कोण होतं? तर काही हजार किलोमीटरवरून आलेले पोर्चुगीज, तेवढ्याच अंतरावरून आलेले इंग्रज, तेवढ्याच अंतरावरून आलेले डच.
म्हणजे सागर आमचा, समुद्र आमचा, तिथली संपत्ती आमची, शेजारचा किनारा आमचा, आणि त्यावर प्रवास कोणी करावा हे ठरवत होते इंग्रज, पोर्चुगीज, डच आणि फ्रेंच. कुठलंही जहाज शेवटी किनाऱ्यालाच लागावं लागतं. बंदर हवं. तिथे भलेही व्यापार करायचा नसेल तर किमान पाणी भरायसाठी तरी बंदर लागतं. पण आमच्या एतद्देशीय सत्तांना असं कधी वाटतच नव्हतं की हे बंदर आमचं आहे म्हणजे त्या जहाजाला आडकाठी घातली पाहिजे. हा विचार सर्वात पहिले शिवाजी महाराजांनी केला. म्हणून त्यांचं महत्त्व जास्त आपल्याला अधोरेखित होतं. आता हे आरमार काय करत होतं किंवा आरमाराचं महत्त्व काय? लांबत असेल तर आपण सांगा थांबायला. आरमाराचं महत्त्व देशांतर्गत व्यापारापेक्षा जास्त आपल्या सांस्कृतिक देवाणघेवाणीमध्ये आपल्याला जाणवतं. म्हणून आपण फार ईस्टमध्ये जरी गेलो तरी आपल्या संस्कृतीचं जे संवर्धन झालंय, संस्कृतीचं जे वर्धन झालंय ते जमिनीवरून झालेलं नाही. कलिंगच्या विजयानंतर अशोकाची मुलं सुद्धा गेली ती आरमारानीच गेली आहेत, आणि आपल्याकडची आक्रमणं झाली ती सुद्धा आरमारातूनच झाली आहेत. त्यामुळे सागरी सीमांचं महत्त्व काय आहे हे 1000 वर्षापूर्वी जे होतं तेच आज पण आहे. आणि नंतरच्या कालखंडात म्हणजे आज सुद्धा जर आपण बघितलं तर 71च्या लढाईमध्ये आपली सागरी सीमा बंद करायचा प्रयत्न केला होता पाकिस्ताननी, आणि त्यातूनच PNS गाझी बुडवण्यासारखं आपल्या नौदलाने भीम पराक्रम केलेला आहे. तर सागरी सीमांचं महत्त्व काय हे आत्ताच्या जेव्हा आपल्या GDP वर बघायला गेलं किंवा सागरी व्यापारावर बघायला गेलं तर आपल्याला जाणवेल. आणि ही दूरदृष्टी आजपासून 350 वर्षापूर्वी ठेवणारा एक राजा आपल्याकडे जन्माला येऊन गेला. हे तुमचं आणि आमचं भाग्य आहे. औरंगजेबच्या दरबाराचे डेली डायरी लिहिली जायची. त्यातला एक उतारा सांगतो. औरंगजेबाच्या आईला जेव्हा मक्केला जायचं होतं, हज यात्रा करायची होती, तेव्हा औरंगजेबानी पालकच्या समुद्रधुनीमधल्या चाच्यांना पैसे दिलेत की ह्यांना जाऊ द्या. औरंगजेबनी पोर्चुगीजांना पैसे दिलेत की जो काफिला आहे शाही हरम जाणार आहे तर त्याच्या रक्षणाचं तुम्ही चाच्यांपासून रक्षणाचं काम करा. म्हणजे स्वराज्याच्या कित्येक पट जास्त महसूल असलेला, कित्येक पटीने जास्त सैन्य असलेला औरंगजेब त्याच्या बायकोच्या आणि त्याच्या आईच्या रक्षणासाठी चाच्यांना पैसे देत होता. आणि त्याच वेळेला 3.5 जिल्ह्यातलं स्वराज्य असलेला कोकणात आणि देशावर मिळून 3.5 ते 4.25 जिल्ह्याची स्वराज्याची त्या क्षणाला व्याप्ती होती. त्यावेळेला 3.5 जिल्ह्याचं क्षेत्रफळ असलेला एक राजा आपल्या सागरी सीमांचं संरक्षण करायचं आणि तिथल्या प्रत्येक बंदराची तटबंदीची दुरुस्ती करायचा विचार करत होता. ह्यामध्ये त्याची दूरदृष्टी जाणवते आणि आरमाराचं त्याच्यावरून महत्त्व जाणवतं. निश्चित छत्रपती शिवाजी महाराजांच्या या विषयाला तुम्हीच सुरुवात केली आहे, योग्य सुरुवात आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे ज्या वेळेला ज्या कालखंडामध्ये महाराजांनी मुळात स्वराज्याची निर्मिती केली त्या संपूर्ण स्वराज्य निर्मितीच्या कालखंडामध्ये महाराजांच्या समोर असणारे शत्रू यांचा जेव्हा आधीच्या कालखंडातला जेव्हा आपण विचार करतो तेव्हा बहुतेक सगळ्या लढाया, बहुतेक सगळा संग्राम आणि स्वराज्य उभारणीचं त्यांचं कार्य हे किल्ले प्रमाण मानून, जमीन प्रमाण मानून या सगळ्या भागामध्ये झालेलं आहे. असं असताना आता तुम्ही सांगितलं तोच मुद्दा त्याच्यामध्ये आहे की मग हे सगळं करत असताना मराठ्यांचं अरमान असलं पाहिजे. हा मुद्दा, याचं महत्त्व महाराजांना तेव्हा का वाटलं आणि ती त्यांनी मुहूर्तमेढ कशी रोवली? ह्याच्या आधीच्या माझ्या संभाषणामध्ये मी थोडंसं म्हटलं होतं की जहाज किती का मोठं असे ना, शेवटी लागावं किनाऱ्यालाच लागतं. तर जर आपण कोकण किनारपट्टीच नाही, अगदी माफ करा शिवीचा शब्द येतो, आजची भारताची सीमा सुरू होते हरामी नाल्यापासून. म्हणजे त्या जागेचंच नाव आहे त्यामुळे ते घ्यावं लागेल. तर हरामी नाल्यापासून सुरू होते खाली रामेश्वरम पर्यंत आणि मग गंगासागर पर्यंत पूर्वेला गेलं तर या 7,500च्या
किलोमीटरच्या सीमेमध्ये जर आपण किल्ल्यांची डेन्सिटी पाहिली तर ह्या 740 किलोमीटरची कोकणाची किनारपट्टी आहे आणि साधारण वसईच्या दक्षिणेपासून वेंगुर्ल्याच्या उत्तरेपर्यंतचा 720 किलोमीटरचा जो किनारपट्टीचा भाग आहे त्याच्यामध्ये फोर्टिफिकेशन ज्याला इंग्लिशमध्ये म्हणू शकतो, म्हणजे तटबंदी असलेली कुठलीही जागा, मग किल्ला, गढी, जलदुर्ग, भूदुर्ग, उभयदुर्ग, अशा कुठल्याही प्रकारचं फोर्टिफिकेशन हे संपूर्ण 7,500 किलोमीटरमध्ये बघितलं तर सर्वात जास्त डेन्सिटी आपल्या कोकणात आहे. आणि त्याचं महत्व सुद्धा किंवा कारण सुद्धा आहे. ब्रिटिश, म्हणजे त्यावेळेला ब्रिटिश नेव्ही नव्हती, त्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनी होती किंवा पोर्चुगीज, डच, फ्रेंच, हे जेवढ्या युरोपियन सत्ता होत्या त्यांच्या ज्या नौका होत्या त्या आंतरखंडीय प्रवास करणाऱ्या नौका होत्या. त्यांचं साधारण 2 फॅदम म्हणजे 11 ते 12 फूट पाण्यामध्ये चालणाऱ्या नौका होत्या, कारण त्या आंतरदेशीय प्रवास करून यायच्या. याच्या उलट मराठ्यांचे जे आरमार होते ते आजच्या कालखंडात बोलायचं झालं किंवा आपल्या मॉडर्न टर्मिनॉलॉजीमध्ये बोलायचं झालं तर ज्याला प्रिमिटिव्ह स्टेटचं किंवा प्राथमिक स्वरूपाचं आरमार म्हणता येईल असं आरमार होतं. म्हणजे साईजच्या बाबतीत जरी सांगायचं झालं तर सरासरी ब्रिटिश शिप म्हणजे फ्रिगेट एक जर आपण म्हटली तर 350 टनाचं कमीत कमी ह्या मापाचं एक फ्रिगेट असायचं. आणि मराठ्यांचं सर्वात मोठं जहाज जे पाल होतं ते 400 टनाचं होतं. म्हणजे ब्रिटिशांचं सर्वात लहान जहाज आणि मराठ्यांचं सर्वात मोठी जहाज ह्याच्यातला फरक 50 टनाचा. आणि जर गोळा बारूद, दारुगोळा किंवा माणसांची क्षमता बोलायचं झालं तर कुठे 200-250 लोकांची वाहतूक करणारं जहाज आणि कुठे 150 लोकांच्या वाहतुकीचं जहाज, हा एवढा क्षमतेमधला फरक होता. तोफांच्या किंवा गन पावडरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मराठा जहाजांवर नालेवरच्या 2 तोफा आणि ब्रॉड साईडला 2 किंवा 3 तोफा फायर करण्यालायक ही क्षमता. आणि याच्या विरुद्ध इंग्रजांनी जे डर्बी म्हणून जहाज आणलं होतं त्याला प्रत्येक बाजूला 22 तोफा होत्या. म्हणजे त्या क्षमतेतली विषमता आपल्याला लक्षात येईल की किती फरक होता. 9 पाऊंडाची तोफ आणि 18 पाऊंडी, 12 पाऊंडी, 16 पाऊंडी तोफ, म्हणजे त्याच्या रेंजमध्ये, त्याच्या ट्रेजेक्टरीमध्ये फरक होता, त्याच्या फायरिंग रेंजमध्ये फरक होता. असं असतानाही मराठे त्यांच्या विरुद्ध जिंकलेत. कारण आपण ज्याला गनिमी कावा म्हणतो तो गनिमी कावा सर्वसाधारणपणे काय समजला जातो तर झाडाझुडपांतून, डोंगर दऱ्यांमधून मावळ्यांनी पळत यायचं, शत्रूला काही समजायच्या आधी मारायचं आणि पळून जायचं. महाराजांनी त्यांच्या कालखंडात आणि त्याच्यानंतर आंग्र्यांनी त्यांच्या कालखंडात समुद्रातल्या खाड्या, भरती ओहोटीमधलं अंतर, त्यावेळी बदलणारा पाण्याच्या जलस्तरामधला फरक, त्या खाड्यांमधला प्रवाह, हे ओळखून ज्या लढाया केल्या. त्यामुळे ही आंतरखंडीय प्रवास करणारी जहाजं जेव्हा किनाऱ्याला यायची तेव्हा त्यांच्या क्षमता लिमिटेड व्हायच्या, कारण कमी फॅदममध्ये त्या किनाऱ्याला लागू शकायच्या नाही. आणि हा परिपूर्ण अभ्यास कोणी केला तर ज्यांनी आयुष्यामध्ये एखाद्या तळ्यात सुद्धा होडी चालवलेली नव्हती अशा राजांनी. हा जाणवण्याचा फरक आहे की ब्रिटनमधलं लहानसं पोर सुद्धा त्या काळी दर्यावर्दी राष्ट्र होतं, स्पेन दर्यावर्दी होतं. आणि शिवाजी महाराजांनी आपल्या राज्य स्थापनेनंतर, स्थैर्यानंतर आरमाराकडे पाहिलंय. तर हा अनुभवामधला फरक होता. पण हा माणूस ओळखण्याची, माणूस जोखण्याची जी त्यांची क्षमता होती ती त्याच्यावरून दिसून येते की योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी बसवणं, आणि त्या क्षमतेमुळे आपण जिंकू शकलो. निश्चित. आता जो शब्द राजांनी वापरला तो फार महत्त्वाचा आहे. योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य व्यक्ती बसवणं. महाराजांच्या प्रत्येक स्ट्रॅटेजीमध्ये, प्रत्येक प्रसंगामध्ये, अफजलखान वधापासून सुरुवातीपासून अगदी शेवटच्या अनेक प्रसंगांमध्ये योग्य वेळ, योग्य जागा, योग्य व्यक्ती आणि योग्य पद्धतीने एक्झिक्युशन, या 4 गोष्टींचा अतिशय नियोजनपूर्वक अभ्यास आपल्याला, म्हणजे हे सगळं घडून गेलं झालं असं नाही. हे असं या पद्धतीनं घडायला हवं तरच ते योग्य पद्धतीनं होऊ शकेल. हा नियोजनाचा भाग मी होता. जरा मध्ये निश्चित. महाराजांच्या जीवनात काहीही घडलेलं नाही
प्रत्येक घटना घडवलेली आहे. आणि महाराजांच्या आयुष्यात सुरत सोडली तर दुसऱ्यांदा काहीही घडलेलं नाही. आग्र्यावरून सुटका दुसऱ्यांदा झालेली नाही, विशाळगड दुसऱ्यांदा झालेला नाही, कात्रज दुसऱ्यांदा झालेलं नाही. त्या शत्रूला त्या ठिकाणी आणणं आणि त्याच्याशी लढा देणं आणि ज्याला सरप्राईज एलिमेंट म्हणतात, तो प्रत्येक वेळेला महाराजांच्या आयुष्यात होता. आणि तो त्यांनी अशा रीतीने वापरलाय की शत्रू त्यांना जज नाही करू शकला, की अमुक परिस्थितीमध्ये शत्रू कसा वागेल, अमुक परिस्थितीमध्ये शिवाजी कसा वागेल हे तर समजण्याच्या पलीकडचं होतं. अमुक परिस्थितीमध्ये शत्रू कसा वागेल हे महाराजांनी प्रत्येक गोष्टीचा प्लॅन बी तयार ठेवलेला असायचा. त्याच्यामुळे प्रत्येक लढाईमध्ये किंवा प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये महाराज तावून सुलाखून निघून गेलेत आणि त्याच्यात त्यांना यश प्राप्त झालंय. निश्चित. तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक आलेल्या आव्हानामध्ये, प्रसंगामध्ये आधी वापरलेलं तंत्र हे पुन्हा महाराजांनी परत तेच तंत्र त्या ह्याच्यामध्ये वापरलंय असं सर्वसाधारणपणे कुठेही आपल्याला दिसत नाही. तुम्ही वेगवेगळ्या प्रसंगांचा उल्लेख मगाशी केलात. मला आवर्जून एक किस्सा तुम्हाला विचारायचा आहे, की राजापूरच्या वखारीचा जो प्रसंग आहे, तर त्या ह्याच्यामध्ये महाराजांचा पत्रव्यवहार ऐकून जर त्यावेळेचा पाहिला तर असं निश्चित त्यांना त्यावेळेला एक ज्याला आपण थ्रीट म्हणतो स्ट्रॅटेजिक, की ही मंडळी इथे व्यापार करण्यासाठी आलेली नाहीत. यांचा काहीतरी वेगळाच उद्देश याच्या पुढच्या काळामध्ये असू शकतो. हे महाराजांनी ओळखलं होतं? निश्चित. निश्चितच. त्याच्याचमुळे जेवढ्या वखारींच्या परवाने दिले गेलेत, त्या वखारींचे जर आपण परवाने पाहिले तर त्यांच्याकडे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते किंवा त्यांच्यामध्ये टाकलेली अट होती, ह्या वखारीला गंजा नसतील. गंजा म्हणजे फायरिंगचे जे स्लॉट्स असतात त्या नसतील. वखारीच्या दरवाज्याची जाडी काय असावी ते सांगितलं जायचं, की चोरांपासून रक्षण करायचंय ना तर तेवढीच ठेवा. आणि वखारीमध्ये तोफा नसतील. असं नव्हतं की तुम्ही या बांधा, ते बीओटी नव्हतं. त्याच्यावर कंट्रोल होता पूर्ण. वेगवेगळ्या स्ट्रॅटेजिक जागांचा उल्लेख जाताना तुम्ही आता केलात. तर मुळात मराठी आरमाराचा आपण विचार जेव्हा करतो तेव्हा जलदुर्गांचा विचार हा ओघाओघाने तिथे येतो, कारण ते फार महत्त्वाची गोष्ट आहे. कुठून कशी सुरुवात आहे या सगळ्या गोष्टींची? आपण आपल्या कोकणाच्या बद्दलच बोलायचं झालं तर वसईपासून वेंगुर्ला हे सरासरी आपला कोकण आहे. त्याचे 5 टप्पे पडतात: पोर्चुगीज, ब्रिटिश, सिद्धी, मराठे, वाडीकर सावंत आणि दाभोळ. दाभोळ म्हणजे अगदी नावापुरतं होतं त्यामुळे दाभोळ आपण सोडून देऊ, पण ह्या बाकी मुख्य सत्ता म्हणता येतील. त्याच्यामधल्या प्रत्येक किल्ल्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे. वसईला जे कोणी गेलेले असतील त्यांनी पाहिलं असेल, टिपिकल पोर्चुगीज धाटणीचा किल्ला आहे. म्हणजे बुरुज, तासीव बुरुज आहेत, कोनाकृती बुरुज आहेत. आपले शक्यतो सगळे बुरुज जे असतात ते गोलाकार असतात. त्याचे ताशीव स्ट्रेट लाईन मधले बुरुज आहेत. मुंबई शहरातले जर किल्ले आपण पाहिले, बऱ्याच जणांनी पाहिले असतील, बऱ्याच जणांच्या लक्षात आले असतील किंवा काही लोकांना लक्षात सुद्धा आलं नसेल, तर मुंबई शहरातले किल्ले आज शहरात आलेत, पण बाकी सगळे पूर्वी वेगवेगळी बेटं असल्यामुळे ते इंडिव्हिज्युअल चेकपॉईंट्स होते. सायनचा किल्ला असेल, माहीमचा किल्ला किंवा वरळीचा किल्ला आपण म्हणू शकतो, किंवा अगदी सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या बाहेरचा जो बस स्टॉप आहे त्याची मागची भिंत म्हणजे किल्ला आहे. आपण 100 वेळा तिथून गेलो असू पण कधी लक्षात येत नाही. किंवा INS आंग्रे, आज जिथे वेस्टर्न नेव्हल कमांडचं हेडक्वार्टर आहे, तो सुद्धा किल्ला आहे. तर असे हे ब्रिटिश किल्ले. टिपिकल मराठा किल्ले म्हणजे खांदेरी, कुलाबा, हे असे टिपिकल मराठा किल्ले आहेत. महाराजांनी बहामनी सुलतानांकडून जिंकून घेतलेले किल्ले आणि ज्यांना मग मराठा टच दिलाय. म्हणजे किल्ला होता पूर्वी, त्याला फोर्टिफिकेशन वॉल वाढवल्या, त्याचे बुरुज वाढवले, गोमुखी द्वार रचना केली, किंवा ज्यांना सॅटेलाइट फोर्ट, ज्याला आपण बाले किल्ला म्हणू शकतो तसे, किंवा सर्जेकोट बांधले. मुरुड जंजिऱ्यासारखा, म्हणजे जंजिरे मेहरुबा त्या किल्ल्याचं नाव, तर मुरुड जंजिऱ्यासारखा टिपिकल इस्लामी आर्किटेक्चर असलेला किल्ला. सुवर्णदुर्ग
जो जांभ्यामधून अगदी खणून काढल्यासारखी ज्याची तटबंदी आहे, तो सुवर्णदुर्गचा किल्ला महाराजांनी पूर्ण नव्याने बांधून काढलेला, म्हणजे त्याला फ्रॉम डिझाईन टू एक्झिक्युशन असा म्हणता येईल, असा सिंधुदुर्ग 4 एकराचा किल्ला 18 एकरापर्यंत वाढवला असा विजयदुर्ग, जी मराठा साम्राज्याची अनभिषिक्त राजधानी होती, ज्याला जिब्राल्टर ऑफ द ईस्ट म्हटलं जातं. असं प्रत्येक किल्ला एक वेगळं वैशिष्ट्य, एक वेगळी स्टोरी घेऊन आलाय. त्यामुळे म्हणाल तेवढे प्रकार आहेत त्याच्यात. अ, तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. कुलाब्यापासून ते सिंधुदुर्गापर्यंत त्या किल्ल्यांच्या जागा सुद्धा स्ट्रॅटेजिक होत्या त्यावेळेला. तो नक्की काय होता? म्हणजे प्रवास जेव्हा सुरू व्हायचा तेव्हा काही त्यातले किल्ले हे टयाणीचे हे होते. तर तो एक एक छान एक तांत्रिक भाग आहे त्यातला एक. एक गमतीशीर गोष्ट म्हणजे आज आपण हातात ह्या हॉलमध्ये बसलोय, आपण गुगल अर्थ ऑन केलं की आपल्याला काहीही दिसेल. पूर्वी ती व्यवस्था नव्हती. बायनाक्युलरच्या रेंजला क्षितिजाचं लिमिट होतं. कोकणातला कुठलाही किल्ला, महाराजांचा कुठलाही किल्ला जर आपण पाहिलं तर आपण पूर्व पश्चिम उभे आहोत असं धरूया आणि 180 डिग्रीमध्ये मान फिरवूया. उत्तरेकडून दक्षिणेकडे जर आपण पाहिलं तर साधारण 10-12 किलोमीटर इकडे आणि 10-12 किलोमीटर इकडे ही मॅक्झिमम रेंज आहे. आणखीन मराठ्यांच्या किल्ल्यांचं वैशिष्ट्य म्हणजे एक तर मराठा आर्मी नेव्ही ही ब्राऊन वॉटर नेव्ही होती, त्यामुळे किनाऱ्याच्या जवळूनच प्रवास करायची. त्या किल्ल्यांच्या आधाराने मराठा आरमार प्रवास करायचं. ब्रिटिशांचा किंवा पोर्तुगीजांचा सुद्धा व्यापार त्या रेंजमधूनच व्हायचा, कारण पडाव शिबाड हे किनाऱ्याजवळ यावं लागायचं मुख्य जहाज आतमध्ये ठेवून. तर त्या संपूर्ण प्रवास मार्गात मुंबईपासून गोव्यापर्यंत जे कुठलंही जहाज, परकीय जहाज प्रवास करायचं, ते एकदा का मुंबई बंदराच्या बाहेर निघालं की ते गोव्याला जाईपर्यंत मराठ्यांच्या नजरेच्या टप्प्याआड कधी झालंच नाही. मुंबई बंदराचं जे चॅनल आहे ते खांदेरी किल्ल्याच्या समोरून जातं. कोणी कितीही दूरचा वळसा मारायचा म्हटला तरी त्याला खांदेरीच्या समोरून जावंच लागतं, नाही तर त्याला मुंबईत येता येत नाही किंवा मुंबईतून बाहेर जाता येत नाही. तिथे खांदेरी होता. खांदेरीच्या नजरेच्या टप्प्यातून त्या किल्ल्याच्या नजरेच्या टप्प्यातून जहाज बाहेर पडेपर्यंत अलिबागच्या जवळचा कुलाबा किल्ला येतो. कुलाब्याच्या नजरेच्या टप्प्यातून बाहेर जाईपर्यंत पद्मदुर्ग येतो. पद्मदुर्गाच्या नजरेच्या टप्प्या बाहेर जाईपर्यंत सुवर्णदुर्ग येतो. हे जहाज निघाल्यानंतर ते जर किनाऱ्याला लागलं तर त्याची चौकशी व्हायची की तुम्ही अमुक किनाऱ्याला का गेला होता, तुमचा परवाना तर दाभोळपर्यंतचा होता. व्हिजिलन्स ज्याला म्हणतो ते मराठ्यांनी ठेवलं होतं, म्हणून किनारपट्टी सुरक्षित राहिली. म्हणजे हा प्रश्न मी जाणीवपूर्वक आता विचारला, याचं कारण सांगतो की नुसते किल्ले बांधले म्हणून इतिहासामधली ती माणसं महान नव्हती. स्ट्रॅटेजिक दृष्टिकोनातून त्यावेळेला किल्ल्यांचा उपयोग करत असताना त्याचा नक्की उपयोजन हे काय आहे हे ओळखून त्याचं महत्त्व काय होतं ते आता राजेंनी समजावून सांगितलं. ते मला वाटतं फार काळाच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचं आहे. आपण या सगळ्या गोष्टींचा विचार हा आजच्या काळातनं करत असतो, पण त्या काळात गेल्यानंतर त्यावेळेला त्यांच्या समोरची असणारी आव्हानं काय होती आणि त्या आव्हानांना स्मरून ही सगळी व्यवस्था त्यावेळेला केली जात असे. आव्हानच सांगायचं झालं ना, तो एक गमतीशीर गोष्ट सांगतो. आता पाऊस येतोय, आपल्याला इथे पोचणं एक आव्हान आहे. खांदेरीचं बांधकाम कसं केलंय आपण कल्पना करा. ज्यांनी थोडा इतिहास वाचलाय त्यांच्यासाठी ती सहज साध्य गोष्ट आहे, पण ॲज अ नोवाईस आपण विचार करून पहा. महाराजांनी जेव्हा खांदेरी बांधायला सुरुवात केली त्यावेळेला मैनाक भंडारींना ते काम दिलं होतं. मैनाक भंडारींना एक ब्रिटिश फ्रिगेट आलं आणि त्यांनी निरोप दिला, मुंबईच्या 7 बेटांबरोबर हुंड्यात आम्हाला हे सुद्धा मिळालंय, तर इथे किल्ला तुम्ही बांधायचा नाही. आणि मैनाक भंडारींनी निरोप दिला, मला शिवाजी राजांनी इथे किल्ला बांधायला सांगितलंय, माझ्या कामात तुम्ही अडथळा आणायचा नाही. ब्रिटिश गप बसणाऱ्यापैकी नव्हते. ते पूर्वीही नव्हते, आजही नाही आहेत. मुंबईत गेले, तिथून दुसरी गॅली आणली त्यांनी, त्याच्यावर तोफा होत्या.
आणि खांदेरीवर तोफांचा भडीमार करायला सुरुवात केली. अजून किल्ला उभाही राहिलेला नाही. मैनाक भंडारीने म्हटलं ठीक आहे, भरती आणि ओहोटीच्या मध्ये पाण्याच्या लेव्हल डिफरन्सचा फरक असतो, मग त्या किनाऱ्याजवळ आपटू नाही म्हणून तटबंदी किनाऱ्यापासून दूर जावं लागतं. खांदेरीचा खडकाळा भाग आहे. ह्या लोकांनी एक नवीन टेक्निक डेव्हलप केलं. तर आपण जर खांदेरीचा किल्ला पाहिला, सर्वसाधारणपणे बांधकाम म्हटलं की आपल्याला काय वाटतं, 2 विटा असतात किंवा 2 दगड असतात किंवा 2 आता मॉडर्न ब्लॉक्स असतात, सेपोरेक्सचे ब्लॉक्स असतात. त्याच्यामध्ये एक बॉन्डिंग एजंट असतो, सिमेंट, रेती, खडी, काही ना काही प्रकारचं. भारताच्या पाठीवर किंवा जगाच्या पाठीवरचं एक दुर्मिळ उदाहरण म्हणजे खांदेरीचा किल्ला आहे. त्याच्यात कुठल्याही 2 खडकांमध्ये कुठल्याही प्रकारचा बॉन्डिंग एजंट नाहीये. मेसन वर्कच झालेलं नाही त्या किल्ल्याला. हे दिवसभर तोफांचा भडीमार करायचे म्हणून आपल्या कामगारांनी रात्रभर दगड घडवायचे. इतके मोठे दगड घडवायचे की त्या तोफांचा परिणाम होऊ नये, आणि मग एका दगडावर दुसरा दगड, दुसऱ्या दगडावर तिसरा दगड, अशी तटबंदी घडवली. ते सेल्फ वेटनी आज 350 वर्षानंतर तो किल्ला तिथेच उभा आहे. जर लाईम मॉर्टर वापरलं, म्हणजे आमच्या जीर्णोद्धाराच्या कामामध्ये आम्ही बरेचसे एजंट्स वापरतो. काही ठिकाणी शिसं वापरलं जातं, सिमेंट वापरलं जातं, चुना, लाईम मॉर्टर वापरलं जातं. तर सिमेंटचा सेटिंग पिरियड 14 दिवसाचा आहे, लाईम मॉर्टरचा कमीत कमी 21 दिवसाचा आहे. तर ते जर तिथे चुना वापरला असता तर किल्ला दिवसा तोफांमध्ये कोसळला असता आणि रात्री बांधला असता, तो सेट कधी झाला असता. त्याच्यामुळे त्यांनी एवढे मोठे खडक वापरले की ते तोफांचा भडीमार सहन करतील. 2 खडकांमध्ये 2 इंचापासून 3 इंचापर्यंतची गॅप आहे, आणि बहिर्गोल खडक आहेत, म्हणजे असं गोलाकार आकाराचे खडक वापरलेत. लाटा त्याच्यावर आपटतात, पाणी डिस्पर्स होतं, त्या गॅप्समध्ये पाणी गेलं की पाण्याचा वेग आणि शक्ती मंदावते, पाणी फिल्टर होऊन बाहेर निघून जातं, किल्ला जागेवरच आहे. असे अनेक प्रकार वापरलेत. सिंधुदुर्गमध्ये त्यांनी शिसं ओतलंय खाली, कारण तो रेड लॅथराईटमध्ये बनवलेला आहे, हा ब्लॅक बेसॉल्ट स्टोन आहे. तर काळ्या पाषाणामध्ये ते शक्य आहे. जर मोठा जांभा वापरला तर तो घर्षणाने फुटतो. जांभ्याची मारा सहन करण्याची क्षमता भरपूर आहे, कारण त्याच्यामध्ये मारा लागला तोफेचा की तो ठिसूळ टाईपचा दगड असल्यामुळे तो तोफेचा गोळा तिथे अडकवून घेतो आणि सोडून देतो. काळा पाषाण असतो, त्याचा टवका उडतो. पण त्याच्या बॉन्डिंग एजंट त्यांनी वेगळे वापरले, आणि हे आजपासून 350 वर्षापूर्वी केलंय. मी मगाशी म्हणालो की आपण सुरुवात फक्त करतोय गप्पांना. यातून जे जे काही तुम्हाला गवसत जाणार आहे ते सगळं अद्भुत असणार आहे, हे तर निश्चित आहे. थोडंसं पुढच्या कालखंडामध्ये आपण जाऊया. आरमाराच्या सगळ्या सुरुवातीच्या प्रयत्नांनंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं दुःखद निर्वाण झालं. त्यानंतरचा जवळजवळ 30 वर्षांचा जो काळ आहे, 20 ते 30 वर्षांचा काळ, हा एकूणच मराठेशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत अनिश्चिततेचा आणि खऱ्या अर्थानं ज्याला आपण गोंधळाचा म्हणू, तत्कालीन संदर्भानुसार असा होता. या काळाचं महत्त्व आणि त्या काळामधलं कार्य हे मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. निश्चितच महत्वाचं आहे. हा प्रश्न विचारण्याचा फक्त एकच हे सांगतो, सर्वसाधारणपणे आम्ही जेव्हा चर्चा करतो तेव्हाही हा विषय आलेला होता. ह्या काळाबद्दल वास्तविक चर्चा सर्वसाधारणपणे होत नाही, पण हाच काळ हा खूप महत्त्वाचा आहे, म्हणून हा प्रश्न आहे. निश्चितच महत्वाचा कालखंड आहे. आपण गोष्टी मॉडर्न म्हणजे मध्ययुग आणि 21वे शतक थोडंसं जोडून ते रेफरन्सेस देऊन मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो, चालेल ना? आपल्याकडे काही वर्षापूर्वी विधानसभेची निवडणूक झाली. आणखीन ते सगळं काय जे काय ज्याच्या ज्याच्या सीट्स आल्या, आम्ही तुमच्याबरोबर येणार, नाही येणार, जो उहापोह चाललेला होता, त्या दिवसांमध्ये महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती कशी वाटत होती? आता शिवाजी महाराज गेलेत, राजाराम महाराज 2200 किलोमीटरवर जिंजीमध्ये आहेत, स्वराज्याची राजधानी जिंजीला आहे. संभाजी महाराज मारले गेलेत, आणि स्वराज्याच्या महसुलाच्या 16 पट जास्त महसूल असलेला औरंगजेब
त्याच्या संपूर्ण सामर्थ्यानिशी दख्खनेत येऊन बसलाय. राजा नाही, गादीचा वारस मारला गेलेला आहे. गादीचा दुसरा वारस 2-2.5 हजार किलोमीटरवर बसलेला आहे. दुसऱ्या छत्रपतींच्या सुवासिनी सुवासिनी नाही म्हणता येणार, दुसऱ्या छत्रपतींचं कुटुंब औरंगजेबाच्या कैदेत आहे. अशा वेळेला सर्वसामान्यपणे एक सिस्टीम असते ती कोलॅप्स झाली असती. कोणाचीही होईल, म्हणजे आज आपण विचार करायला गेलो तर कुठलीही सिस्टीम कोलॅप्स होईल. त्या कालखंडामध्ये मराठ्यांनी दाखवून दिलंय की राजा असला तरी चालेल आणि राजा नसला तरी चालेल, राजाचा विचार महत्वाचा आहे. तारा राणी आज जिथे कम्युनिकेशन, जर एक माणूस आला नाही, त्याचा फोन आउट ऑफ रीच असला तर आपल्याला 10 वेळा फोन करावासा वाटतो, काळजी येते, नाही तर व्हॉट्सअप कॉल करून पाहतो आपण. त्यावेळेला तारा राणी त्यांचा नवरा आहे की नाही माहिती नसताना दख्खन लढवत होत्या. आणि कोणाच्या जोरावर लढवत होत्या? सरदार नव्हते, सेनापती नव्हते, सैन्य नव्हतं. का? राज्य होतं म्हणजे हे सगळं असणार. हे सगळं चालतं महसुलावर. औरंगजेबाच्या 27 वर्षापैकी 22 वर्ष त्यांनी फक्त जाळपोळ केली आहे. पीक उगवलं की घोडे घुसवले, कारण एवढ्या मोठ्या सैन्याला 3 लाखाच्या सैन्याचे घोडे पण तर होते. चारा लागायचा, धान्य तुमच्या शेतात तयार झालं की औरंगजेब काढून न्यायचा. परकीय आक्रमणाच्या वेळेला जेव्हा राज्य नसतं ना, राज्य करता नसतो, तेव्हा चोरापोरांचंही फावतं. पेंढारी आले होते. त्या कालखंडामध्ये तुमच्या आमच्यातला सर्वसामान्य लढत होता की हे शिवाजी महाराजांचं राज्य, ही कावड आहे, ही पुढे पोचवायची आहे, आणि त्या लोकांनी हे राज्य टिकवलंय. ती जी 27 वर्ष धामधुमीची होती, त्या कालखंडामध्ये औरंगजेब हिंदुस्थानातला सगळीकडचा त्याचा महसूल आणत होता आणि महाराष्ट्रात होतच होता. आपण दख्खनेत म्हणूया. इमादशाही पाडायला त्याला किती वेळ लागला हो? 1.5 वर्षाच्या तडाक्यात त्यांनी बाकीच्या 3 शाह्या बरबाद करून टाकल्या. जे 200-200, 250 वर्ष राज्य करत होते त्यांना काही नामशेष करून टाकलं. आणि स्वराज्य कोणाच्या जोरावर लढलं? त्या काळातले आपण सरदार बघा, आपल्याला किती नावं आठवतात? संताजी आणि धनाजी 2 नावं सोडली तर तिसरं नाव आपण घेऊन दाखवा, कारण चेहराच नव्हता. मराठ्यांचं हे बलस्थान होतं की त्यांच्या लढणाऱ्याला चेहरा नव्हता, आणि औरंगजेबाचं तेच मर्मस्थान होतं की कोणाशी लढायचं हेच त्याला माहिती नव्हतं. एक किल्ल्याचा त्यांनी वेढा टाकावा, कसा तरी करून किल्ला जिंकावा, म्हणजे शेवटी त्याचं सैन्य कंटाळलं होतं. आपण विचार करून पहा, आपल्यातले काही जण नोकरी करणारे असतील, घरापासून दूर पोस्टिंग झालं तर 3 वर्षानंतर वाटतं अरे 3 वर्ष झाली, बदली करून घेऊ घराच्या जवळपास, निदान आपल्या जिल्ह्यात तरी जाऊ, विकेंडला घरी जाता येईल. त्यांच्याकडे विकेंड नव्हता हो. एक पिढी अख्खी इथे जन्माला आली होती. तिथून येताना जे तरुण होते ते म्हातारे झाले होते, जे म्हातारे झाले होते हे इथेच गाडले गेलेले होते. औरंगजेब किंवा त्याच्या सैन्याची पण मानसिकता पहा ना, 27 वर्ष आपलं घरदार सोडून इथे राहायचं आणि ते तंबूत राहायचं. सरदार असो का सैनिक असो का जहागीरदार असो, प्रत्येक जण तंबूत. कारण म्हाताऱ्याच्या कधी मनात येईल की आता नाही, हा किल्ला सोडा दुसऱ्या किल्ल्यावर चला, की हे सगळं 3 लाखाचं सैन्य उठलं आणि चालू लागलं. स्थैर्य त्यांच्या आयुष्यात नव्हतं. कितीही मोठा सरदार असला तो शेवटी तंबूत. त्याच्या जहागिरीचं काय होतंय, त्याच्या जमीनदारीचं काय होतंय काही कळत नव्हतं. तर त्यांचंही फ्रस्ट्रेशन होतं, एक सायकोलॉजिकल वॉरफेअर असतं. तर तो कितीही मोठा 25,000 मनसबदार, तो सुद्धा तिथे तंबूत, आणि त्याचा सैनिक तो सुद्धा बाहेरच्या राहुटीत. फरक फक्त रेशम्याचा तंबू होता का गोंडपाटाचा तंबू होता एवढाच ठेवला होता शिल्लक. मराठ्यांनी ते सायकोलॉजिकल वॉरफेअर जिंकलं. हा बेसिक फरक आहे. दुसरी गोष्ट आपण विचार करून पहा, आर्थिक क्षमता. आपल्यामध्ये लढाईची क्षमता तेव्हा असते जेव्हा आपल्या घरात चूल पेटत असते. इथे बसलेल्या प्रत्येकाला माहिती की घरी गेल्यावर जेवण मिळणार आहे, कारण बायको किंवा घरातलं कोणीतरी आहे जे आपल्याकरता व्यवस्था करतंय. हे जे सगळे लढणारे होते,
त्यांच्यापैकी कोणालाही स्थैर्य नव्हतं, कोणालाही माहिती नव्हतं की परत गेलो तर माझं घर शाबूत असेल का. इस्लामी आक्रमणाचा प्रचंड रेटा होता. कोणालाही उचलायचं, कोणालाही विकायचं, कोणालाही कापायचं, कोणालाही वाटवायचं, कोणाच्याही घरची लेकबाळ उचलून न्यायची, पुरुषांना गुलाम बनवायचं. अशा सगळ्या कालखंडामध्ये 1-2 महिने नाही, 1-2 वर्ष नाही, 27 वर्ष अख्खी दख्खन लढत होती. आणि कोणाच्या विरुद्ध लढत होती? तर ज्यांनी आपल्या सख्ख्या भावाचं डोकं कापून आपल्या बापाला ट्रेमध्ये दिलं अशा क्रूर माणसाच्या विरुद्ध. ते फक्त एका विचाराने लढले की शिवाजी महाराजांचा विचार आहे, हे राज्य भोसल्यांचं नाही, तर हे राज्य आमचं आहे. हे जर राज्य गेलं तर देवगिरीचं राज्य गेल्यानंतर जे पतन झालं त्या काळ्या कालखंडात आम्ही जाऊ, म्हणून हे राज्य टिकवलं पाहिजे. ते भोसल्यांच्या राज्याकरता कोणी लढत नव्हतं, ते छत्रपतींच्या राज्याकरता लढत नव्हतं. तर प्रत्येकाच्या मनात ही भावना होती की हे राज्य माझं आहे, हे हिंदवी स्वराज्य आहे आणि हे टिकवण्याची जबाबदारी माझी आहे. म्हणून कोणीही सरदार नव्हता, कोणीही जागीरदार नव्हता, कोणीही जमीनदार नव्हता, कोणीही वतनदार नव्हता, तरी प्रत्येक जण ते राज्यासाठी लढत होतं आणि त्यामुळे ते औरंगजेबाच्या विरुद्ध टिकले. 27 वर्षांचा हा कालखंड समजून घेणं ही एक प्रक्रिया आहे खऱ्या अर्थाने. अनेक गोष्टी, अनेक प्रसंग, अनेक व्यक्ती त्याच्यामध्ये आहेत आणि आत्ता राजे म्हणाले त्याप्रमाणे एक कोणी चेहरा नसताना महाराष्ट्र मात्र टिकला आणि औरंगजेब मात्र या जमिनीतच संपला. म्हणजे त्याचं जे काही झालं ते सगळं या जमिनीत झालं. या सगळ्या कालखंडामध्ये कान्होजी आंग्रे नावाचे, तेव्हा महाराजांच्या मृत्यूच्या वेळेला कान्होजी फारच लहान होते. 10-12 वर्षाचे होते. त्यानंतरच्या काळामध्ये त्यांचा उदय हा आपल्याला झालेला दिसतो एका वेगळ्या क्षितिजावर, आरमाराच्या आपल्या. ती वैभवशाली परंपरा कशी सुरू झाली? याचं कारण असं आहे की आंग्रे हे फक्त नाव नाही, हे फक्त कुटुंब नाही, या फक्त व्यक्ती नाहीत, तर खऱ्या अर्थानं मराठी आरमार आणि एकूण मराठेशाहीमध्ये या नावाचं प्रशासकीय, सैनिकी या सगळ्या दृष्टिकोनातनं काय महत्त्व होतं हे आपण आता जाणून घेणार आहोत. आपण आता तो कालखंड समजून घेतला, 27 वर्षाचा कालखंड, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने निर्णायकी होती. नायक नव्हता, पण लढा हा निर्णायक होता. आता त्या कालखंडामध्ये लक्ष्मी दर्शन अगदी कॉमन गोष्ट होती, म्हणजे आज सुद्धा आहे, तेव्हाही होती. निष्ठा ताऊन सुलाखून टिकत सुद्धा होत्या आणि विकल्याही जात होत्या. तर त्या परिस्थितीत जर आपण ह्या कोकण किनारपट्टीचा साधारण मध्य बघितला तर सुवर्णदुर्ग येतो. जिथून मुंबई किंवा गोवा हे साधारण त्याच्या मध्यावर सुवर्णदुर्ग येतो, हर्णई. आणि हर्णई म्हणजे दापोलीच्या जवळचा 5 किल्ल्यांचा हा कॉम्प्लेक्स आहे. सुवर्णदुर्ग मध्यावर आहे, कनकदुर्ग, फतेदुर्ग, गोवा किल्ला आणि बाजूची एक टेकडी, असं ते सगळं कॉम्प्लेक्स आहे. सुवर्णदुर्गचे किल्लेदार होते अचलोजी मोहिते. कान्होजींचे वडील हे सुवर्णदुर्गचे नायब किल्लेदार होते, सबऑर्डिनेट आपण म्हणू शकतो. आणि सुवर्णदुर्गच्या सर्वात जवळचा किल्ला म्हणजे सिद्धीचा तो मुलुख आला, जंजिरीकर सिद्धीचा. तर सिद्धी याकूत खानाने अचलोजी मोहित्यांना निरोप दिला की राजा नाही, राज्य नाही, तुझं भलं करून घे. आणि ती सौदेबाजी पक्की झाली की किल्ला सिद्धी याकूतला द्यायचा. नॉर्मल केसमध्ये काय होतं, वरच्या लेवलला गोष्टी ठरतात, खालचे फक्त डोकी फोडवाय करता असतात. तह झाला, आपापसात ठरलं होतं आणि किल्ला ताब्यात द्यायची कुणकुण या 16 वर्षाच्या मुलाला लागली. नॉर्मल केसमध्ये 16 वर्षाचा आजचा मुलगा काय करतो? तो त्याच्या ऍडमिशनचा विचार करत असतो, तो त्याच्या गेमचा विचार करत असतो, तो शेजाऱ्याला कुठला नवीन फोन मिळाला आणि मला कसा मिळेल, पबजीच्या कुठल्या स्टेजला मी आहे ह्याचा विचार करत असतो. फार तर ॲथलीट असेल तर तो त्याच्या खेळाच्या बाबतीत विचार करत असतो. ह्या 16 वर्षाच्या मुलाने आपल्या बरोबरचे अजून 5-6 जण घेतले
बरोबरचे सवंगडी. अचलोजी मोहित्यांना काहीही कळत असेपर्यंत हा कोणतरी मुलगा आला, त्यांनी गळ्याला तलवार लावली, त्याच्या हातामध्ये बेड्या टाकल्या आणि बांधून टाकलं. सिद्दी याकूत खानाला निरोप पाठवला, महाराजांचा किल्ला आहे, 4 तर 4, 40 तर 40 लढवला जाणार. आता 40 लोकांवर आणि 4 लोकांवर सिद्दी याकूत खानाच्या आरमाराबरोबर लढणं शक्यच नव्हतं. ताराराणींना निरोप पाठवला. ताराराणी त्यावेळेला कोल्हापुरात होत्या. सुवर्णदुर्गावरून निरोप पाठवला म्हणजे 4 मधला 1 कमी झाला. 4 मधला 1 कमी झाला, कारण विश्वासू माणूस पाठवायचा आहे. पण ऑफिशियली 4च जण होते. ताराराणींना निरोप पाठवलाय, किल्लेदार फितूर झाला होता, त्यासी धरीला, पुढे काय व्हावे याचा आदेश व्हावा. तिकडे गेल्यावर ताराराणींनाही कळलं नाही की खरंच किल्लेदार धरलाय का हा कोणीतरी तोतया आलाय, की परिस्थिती काय आहे, खरंच किल्लेदार फितूर होता का. त्यांनी 3 ओळीचा निरोप पाठवलाय, 3 ओळींचा निरोप. किल्ला राखावा, जे योग्य होईल ते करावे, महाराजांचे नाव राखावे. 3 ओळींचा तो खलिता आहे. कारण त्यांनाही रिस्क घ्यायची नव्हती या मुलाच्या बाबतीत, की खरं आहे खोटं आहे काय होतंय. सिद्दी याकूतला निरोप पाठवला, दम असेल तर लढ, सैन्य येतंय मागून. त्यालाही कळलं किल्ला हा तसा स्वराज्यातला एक मजबूत किल्ला होता. आजूबाजूला 4-5 किल्ले आहेत, तर त्या 4 किल्ल्यांवरून भडीमार होईल, मध्ये सैन्य आणणार कोण. त्यांनी नाच सोडला. अचलोजी मोहिते जेलमध्ये गेले आणि ह्या मुलाकडे त्या किल्ल्याचा मुलकी कारभार आला. पण त्याच्यामध्ये मला विशेषत्वाने एक गोष्ट सांगायची आहे. या सगळ्या कारगिरीमध्ये त्या 14 वर्षाच्या मुलांनी आपल्या बापालाही विश्वासात घेतलं नाही. का नाही घेतलं. जो किल्लेदार फितूर होऊ शकतो, कदाचित माझे वडील सुद्धा फितूर असतील. त्याला म्हणतात डिसिजन मेकिंग कपॅसिटी. ही कुड नॉट टेक रिस्क विथ हिज फादर इवन. आणि मग वडिलांकडून जर बातमी फुटली तर त्यापेक्षा वडिलांनाही विश्वासात नको घ्यायला, निर्णय घेऊया, परिणाम जे काय होतील ते होतील. आणि त्यांनी तो किल्ला लढवला. ताराराणींना जेव्हा कळलं की खरंच या मुलांनी किल्ला राखला, त्या तो निरोप पाठवला जिंजीला राजाराम महाराजांना, की असं असं झालंय. आणि या 4 मुलांनी मिळून सिद्धीचा अख्खा आरमार रोखला आणि अख्खा किल्ला वाचवला. त्यावेळेला राजाराम महाराजांचा खलिता आलाय. सुवर्णदुर्गाची सुभेदारी आपण म्हणताय त्या लेकराला देण्यात यावी. आणखीन जो मुलगा सुवर्णदुर्गच्या नायब किल्लेदाराचा मुलगा होता, तो सुभेदार, सुबा म्हणजे 5 किल्ल्यांचा अधिपती, असा त्या क्षणाला झालाय. म्हणजे ती 16व्या वर्षी मुलाची, 14 आणि 16 वर्षाच्या दरम्यान, जिथे आपण अल्लड वय, आजच्या दिवसात ॲडोलसन्स म्हणतो, त्या वयामध्ये एखाद्याची निर्णय क्षमता ती परिस्थितीमुळे येते. कधी त्याला आपण अकाली वृद्धत्व येणं म्हणतो, कधी कधी अकाली प्रौढत्व येणं म्हणतो. तर त्या परिस्थितीने जसे काही परिस घडवले तसं ते घडलेलं. आताची जी गोष्ट राजांनी सांगितली ती फार महत्त्वाची आहे. म्हणजे हा प्रश्न मुद्दामून विचारण्याचा उद्देशच हा होता, की काहीतरी करून दाखवल्याशिवाय, स्वकर्तृत्वानं स्वतःला सिद्ध केल्याशिवाय स्वराज्यामध्ये असं आपोआप काहीही मिळत नसे. हा महाराजांचा दंडक जो होता, तो दंडक आंग्रे कुटुंबियांनी सुद्धा नंतरच्या काळामध्ये त्याचा अगदी तंतोतंत अवलंब केलेला आपल्याला दिसतोय. अगदी सुरुवातीच्या घटनेपासूनच खऱ्या अर्थानं याचा प्रत्यय हा या संपूर्ण जनतेला आलेला आपल्याला दिसतोय. ह्या नंतरच्या काळानं कान्होजींनी तो काळ गाजवला खऱ्या अर्थानं. संपूर्ण मराठी आरमाराचा सर्वंकष विचार ज्याला आपण म्हणतो, फक्त आरमार म्हणून नव्हे, सर्वंकषरित्या मुलकी प्रशासन त्याच्यामध्ये आहे. प्रशासन म्हणजे तुम्ही नेहमी म्हणता की इतिहास म्हणजे किंवा तो काळ म्हणजे केवळ लढाया आणि हे नव्हे,
इतिहास हा केवळ लढ्यातून नव्हे तर त्या प्रशासकीय गोष्टींमधून सुद्धा समजून घ्यावा लागतो, कारण शेवटी प्रशासकीय गोष्टींचा संबंध हा रोजच्या आयुष्यामध्ये सामान्य माणसाशी येत असतो. या सगळ्या कालखंडामध्ये हे कार्य हे सुद्धा त्यांचं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये चलन आहे, अनेक बारीक बारीक गोष्टी आहेत त्याबद्दल. काउंटरफिट ज्याला आपण म्हणतो चलन, त्याची एक गंमत सांगू का आपल्याला? कान्होजी आंग्र्यांनी ब्रिटिशांचं एक डर्बी नावाचं जहाज पकडलं. त्याच्यावर त्यांची चांदी होती. आणि डर्बीचे सगळे अधिकारी पण पकडले. आंग्र्यांच्या पूर्वी अख्ख्या वेस्टर्न कोस्टवर एक प्रचलन होतं की सुरतेपासून खाली त्रवणकोरपर्यंत जर कुठल्याही जहाजाला प्रवास करायचा असला तर पोर्चुगीज कर्टाज, ब्रिटिश पास किंवा मुघलांचं दस्तक घ्यावं लागायचं. दस्तक नाही, त्यावेळेला त्यांचा परवाना असायचा, परवाना घ्यावा लागायचा. आंग्र्यांनी त्याच्याकरता एक पॅरेलल सिस्टीम सुरू केली, त्याला नाव दिलं दस्तक. आंग्र्यांचं दस्तक असल्याशिवाय ह्या कोकण किनारपट्टीवरून कोणालाही प्रवास करणं अलाउड नव्हतं. तर डर्बी नावाचं एक जहाज आंग्र्यांनी धरलं. त्याच्यात ईस्ट इंडिया कंपनीची चांदी होती. आपल्याबद्दल समज गैरसमज किती प्रचलित असतात पहा. ईस्ट इंडिया कंपनीनी त्यांचा एक वकील पाठवला निगोसिएशन करायसाठी किंवा वाटाघाटी करायसाठी. त्या वकिलाला सांगितलं त्या आंग्र्याच्या बरोबर जाऊन निगोसिएशन कर, भलता खट माणूस आहे, जरा सांभाळून राहा. त्याचबरोबर आपल्या कैद्यांना पण जरा भेट. जे जुने वयस्कर लोक असतील त्यांना पुतळी हा प्रकार माहिती असेल. सोन्याच्या पुतळ्या असायच्या, आपण तर बसलेलेच आहात. तर त्यांच्याबरोबर काही पुतळ्या दिल्या. सांगितलं गपचूप आपल्या आहे ना त्या कैद्यांना ह्या सोन्याच्या पुतळ्या दे, कारण छोटं चलन आहे, कमी सोनं जास्त व्हॅल्यू. त्यांना पुतळ्या दे आणि सांग की एकटे जेव्हा असतील एक एक चौकीदाराला गाठा, त्याला त्या पुतळ्यांची लाच द्या आणि बाहेर पडा. एकदा माणसं बाहेर आली की मग मला करता निगोशिएट कसंही करता येईल. ते आपले लोक सुद्धा काही फारसे त्या बाबतीत गलथान राहणाऱ्यापैकी नव्हते, किंवा लाचेच्या बाबतीत आपले तसे ढिल्ले लोक होते. कान्होजींनी त्याच्या मागे दुसरी माणसं ठेवलेली होती. पुतळ्यांची देवाणघेवाण झाली, वकील साहेब एकदा बाहेर पडले, त्या कैद्यांकडून सगळ्या सोन्याच्या पुतळ्या काढून घेतल्या. आता चांदी पण ह्यांच्याचकडे होती, सोनं पण ह्यांच्याचकडे होतं. ते लोक सांगू लागले नाही आता आमचा पगार होता. ठीक आहे, तुम्हाला पगारच पाहिजे ना, आम्ही व्यवस्था करतो. त्या जहाजातनं ब्रिटिशांची चांदी काढा, सुरतच्या मुघल अंमलदाराची नाणी पाडा आणि त्या पुतळ्या एवढ्या किमतीची ह्यांना देऊन टाका. चांदी ब्रिटिशांची, सोनं ब्रिटिशांचं, त्याची नाणी पाडली मुघलांची. म्हणजे जर ती बाहेर गेली तर मुघल चलन खोटं आहे म्हणून त्याचं किंमत पडणार. खोटं नाणं घेतलं जातं म्हणून कोणी ते घेणार नाही, आपले सैनिक फुटणार नाही. ह्याला म्हणतात धोरणात्मक निर्णय. आणि त्यावेळेचं आंग्र्यांचं नाणं, ज्याला अलिबागी रुपया किंवा श्री रुपया म्हटलं जातं, आज आपण प्रत्येकाचा एक्सचेंज रेट, विनिमय दर म्हणतो. ईस्ट इंडिया कंपनीचा 1 रुपया 20 पैसे बरोबर आंग्र्यांचा 1 अलिबागी रुपया हा एक्सचेंज रेट होता. म्हणजे इकॉनॉमी किती स्ट्रॉंग होती याचा विचार करा. आणि आजच्या पैशाच्या बाबतीत जर नुकसान किंवा फायद्याचं गणित मांडायचं झालं तर 12 रुपये हे मुंबई बेटाचं भाडं होतं. पोर्चुगीजांनी इंग्रजांना जे मुंबई बेट दिलं होतं भाड्यानी, ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिशांनी दिलं होतं. पोर्चुगीजांकडून तर ते हुंड्यात मिळालं होतं. ईस्ट इंडिया कंपनीनी ते ब्रिटिश क्राऊनकडून जे भाड्याने घेतलं होतं ते 12 रुपयांनी भाड्याने घेतलं होतं. आणि आताचा आकडा श्वास धरून ठेवा ऐकायसाठी. मराठ्यांनी, मराठा आरमारांनी ईस्ट इंडिया कंपनीचं केलेलं नुकसान हे 20,000 रुपये सालाना होतं.
म्हणजे 12 रुपयात जेव्हा अख्खी मुंबई भाड्याने घेतली होती, तिच्या रखवालदारी करता 20,000 रुपये वर्षाला खर्च करत होते. म्हणजे मराठा आरमार ते किती नुकसान करत होतं त्यांचं त्या कालखंडात हे लक्षात येईल. तर असे काही जे आकडे आहेत ते फार गमतीशीर आहेत. त्यातलाच दुसरा एक प्रकार, ही जी सगळी चलनं होती, ब्रिटिश चलन, पोर्चुगीज चलन, दाभोळेला लारी म्हणून होतं, ही सगळी चलनं त्या त्या राज्यामध्ये प्रचलित होती. पण त्याच्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराजांच्या कालखंडात जर आपण विचार केला किंवा नंतरच्या कालखंडात, तर प्रत्येक राजाने दुसऱ्याची सुद्धा नाणी छापलेली आपल्याला आढळतात. म्हणजे आपल्याला शिवाजी महाराज म्हटले की होन किंवा शिवराई एवढंच माहिती आहे, पण अमुक तमुक सुभेदाराची नाणी सुद्धा आपले लोक छापायचे. तर तेही प्रचलन होतं. तर अशाही काही गमती जमती आहेत. मुंबई बेटाचा आता तुम्ही उल्लेख केलात, म्हणजे एक गमतीशीर भाग आहे. मुंबईला तटबंदी का करायला लागली हो त्यावेळेला? चर्चगेट वगैरे म्हटलं ना, तर तुम्ही मला आता धन्यवाद म्हणू शकता. आज आपण मुंबई पाहतो तर दक्षिण मुंबईपासून ते थेट अगदी बोरिवलीपर्यंत जवळपास सगळं सलग झालंय, मधले काही पॉकेट्स सोडले तर. त्या काळामध्ये वेगळी वेगळी बेटं होती आणि ब्रिटिश जेव्हा खूप त्रास देत होते, त्यावेळेला एकदा ठरलं की चला एकदा फ्लीट रिव्ह्यू, आजच्या भाषेत जसं आपलं राष्ट्रपती 5 वर्षांनी एकदा फ्लीट रिव्ह्यू करतात, तसं कान्होजी आंग्रेंनी ठरवलं एकदा फ्लीट रिव्ह्यू करूया. आपलं आरमार घेऊन मराठे पेणच्या खाडीतून निघाले आणि मुंबईच्या नाकाबंदीवर येऊन बसले. काही नाही, 25 एक जहाजं घेऊन मराठे मुंबईच्या अंगणात आले. आज जिथे मजगाव आहे ना, तो भाग सगळा खाडीचा होता. मराठे तिथे आले, मुंबईच्या 7ही बेटांमधलं दळणवळण थांबलं, काहीही केलं नाही. 4 दिवस छानपैकी तिथे मराठे आपल्या बोटी नांगरून गळ टाकून मच्छी पकडून खात पीत आराम करत बसले होते. पाहत होते इंग्रजांचं काय चाललंय. इंग्रज वाट पाहत होते की ही पिढा कधी जाते. 4 दिवस मुंबई बेटाची संपूर्ण दळणवळण व्यवस्था ठप्प पडलेली होती. मराठ्यांनी काही तोफा पण टाकून पाहिल्या की आपली रेंज किती आहे, किनाऱ्यापर्यंत तोफा जातात की नाही. त्यानंतर मुंबईमध्ये फार जास्त हालचाल झाली आणि ब्रिटिश गव्हर्नरनी मुंबईतल्या श्रीमंतांकडून पैसा घेतला की हे आंग्रे लोक आले तर गडबड होईल, मराठे आले. मधल्या काळामध्ये सिद्धी सुद्धा त्यांना लुटून गेला होता. तर मधल्या काळामध्ये हे आंग्रे बिंग्रे येऊ लागलेत, आता फार जास्त येतात आहेत. जर तुम्हाला सुरक्षित राहायचं असेल तर मुंबईला तटबंदीची गरज आहे. म्हणून मग एक तटबंदी बांधली गेली आणि त्या तटबंदीचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे. ते चर्चगेट, बाजार गेट वगैरे जी नावं आहेत ती आपल्या दराऱ्यामुळे निर्माण झालेली आहेत. नाण्यांचा उल्लेख तुम्ही आता केलात. मला वाटतं तुमच्या स्वतःच्या संग्रहात सुद्धा विविध प्रकारची नाणी आहेत. कुठली कुठली नाणी आहेत? प्रशांतजी एक दिवशी ओळखा. नाण्यांचा थोडाफार संग्रह आहे माझा. तर शेरशहापासूनची म्हणजे मुघल नाणी आहेतच, मराठा नाणी आहेत, विविध संस्थानांची नाणी आहेत, आणखी म्हणजे अगदी उडिया नाण्यांपासून आसामी नाण्यांपासून आहेत बऱ्यापैकी. नक्कीच. मुलकी प्रशासन व्यवस्था हे आंग्र्यांच्या संपूर्ण कारभाराचं वैशिष्ट्य होतं. ती सगळी व्यवस्था त्यांनी कशी काय सांभाळली? शिवाजी महाराज म्हटले की आपल्याला डोळ्यासमोर एक चित्र येतं. मॉडर्न चित्र ते घोड्यावरून कुठल्या तरी किल्ल्यावरून उतरत असतात. डच चित्र वगैरे जर आपण पाहिली तर एक खांडा लटकलेला असतो. कुठलाही राजा म्हटला की तो 24 तास युद्धसज्ज असा आपल्याला वाटतो. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये जेमतेम 600 दिवस युद्धाचे असतील. कान्होजी आंग्र्यांच्या 42 वर्षाच्या सागरी कारकिर्दीमध्ये 2-2.5 वर्ष युद्धाची असतील.
उरलेल्या दिवसात तर तो आपलं आपलं काम उद्योगधंदा केलं पाहिजे. राज्य चालवायचं झालं तर मुलकी प्रशासन हे सर्वोत्कृष्ट असावं लागतं. कारण रेव्हेन्यू जनरेशन जर झालं नाही तर सैनिक खाणार काय? आणि रेव्हेन्यू जनरेशन कशावर होणार? जर तुमच्याकडे उद्योग असतील, जर तुमच्याकडे व्यापार असेल, जर तुमच्याकडे शासन रक्षण करण्यास सक्षम असेल, तर मुलकी प्रशासन ठीक चालतं. आणि दख्खनेमध्ये जर पाहायला गेलं तर आंग्र्यांचंच फक्त एक राज्य होतं जिथे आजच्या भाषेत बोलायचं झालं तर ज्युडिशरी आणि एक्झिक्युटिव्ह दोन्ही होते. आमची नाणी पाडली जायची. जजेस पासून ते आजचा आपला तहसीलदार, मामलेदार, तलाठी वगैरे जे कोतवाल वगैरे आहेत मंडळी, त्या नेमणुका होत्या. त्यामुळे टॅक्सेशन, रेव्हेन्यू सिस्टीम जी आज आपण म्हणतो, ते कर प्रणाली, ते कर गोळा केले जायचे. पगारी न्याय व्यवस्था होती. म्हणजे प्रत्येक ठिकाणी न्यायाधीशांच्या नेमणुका होत्या. आणि त्याच्या पलीकडे जाऊन धार्मिक व्यवस्था सुद्धा होती. म्हणजे आता आपण एका देवस्थानाच्याच हॉलमध्ये बसलेले आहोत, तर धर्मरक्षण जर झालं तर त्याच्यामुळे त्या निमित्ताने समाजाला वैचारिक अधिष्ठान प्राप्त होतं. आणि जेव्हा माणूस वैचारिकदृष्ट्या सक्षम असतो तेव्हा तो चांगले विचार करू शकतो. त्यामुळे धार्मिक संस्थानांच्या नेमणुका होत्या. आणि त्या फक्त हिंदूंच्या नव्हत्या. सेक्युलरिझम आज आपण बोलत असलो तरी सेक्युलरिझमची योग्य संकल्पना काय? प्रत्येकाला आपल्या धर्माचं पालन करता यावं, दुसऱ्याच्या अधिकार क्षेत्रात ढवळाढवळ करता येऊ नये. तुम्हाला आनंदाने सांगावं असं वाटतं किंवा मी गर्वाने सांगतो की आमच्या राज्यात ज्यूज होते, पारसीज होते, मुसलमान पण होते आणि हिंदू पण होते. त्यामुळे माझ्या वाड्यातली जेव्हा दहीहंडी फुटते, कोकणातली सर्वात आधी फुटणारी दहीहंडी माझी आहे. माझी जन्माष्टमीच्या रात्री 10:30 वाजता दहीहंडी फुटते. नॉर्मली दुसऱ्या दिवशी फुटतात. कारण आमची दहीहंडी फुटल्यावर सगळ्या दहीहंड्या फुटायच्या. आणि त्या दहीहंडीचा नैवेद्य दाखवल्यावर तिथे पाया पडायला येणारा सर्वात पहिला जो येतो तो अलिशाच्या दर्ग्याचा तो मुजावर असतो. म्हणजे आज जे म्हटलं जातं ना, इस्लाममध्ये एकेश्वरवाद आहे, दुसऱ्या कोणाला मान्यता द्यायची नाही, या मी तुम्हाला मुजावर तिथे पाया पडलेला दाखवतो. मी कट्टर हिंदुत्ववादी आहे, पण तेवढी परंपरा मी नीट चालू ठेवली आहे. तो जो धार्मिक अभिनिवेश आहे तो नंतरच्या कालखंडात आला, तो औरंगजेबाकडे आला आणि तो आत्ता प्रकर्षाने आपल्याला जाणवतोय हा धार्मिक अभिनिवेश आलेला. प्रशासन करताना त्याच्यामध्ये आपपरभाव ठेवायचा नसतो. प्रशासन आणि आपल्या वैयक्तिक इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण दोन वेगळ्या ठेवायच्या गोष्टी आहेत. एक उदाहरण सांगतो, जरासं लांबतंय. कान्होजी आंग्रेंचे आणि बाळाजी विश्वनाथांचे आध्यात्मिक गुरु ब्रह्मेंद्र स्वामी धावडशीकर. ब्रह्मेंद्र स्वामींचं मंदिर आपण चिपळूणमध्ये पाहू शकता. आता या ब्रह्मेंद्र स्वामी त्यांचे आध्यात्मिक गुरु. त्यांचं दुसरं एक वैशिष्ट्य होतं, जे बऱ्याचशा लोकांचं होतं त्या कालखंडात, की ब्रह्मेंद्र स्वामींना अनेक शिष्य पैसे द्यायचे. आलेला पैसा ते व्याजाने द्यायचे. तर ते मनी लेंडर पण होते आणि ते तगादा लावायचे आणि ते सावकाराच्या पलीकडचे सावकार होते. म्हणजे खरंच त्यांचे काही काही पत्रव्यवहार बोलू नये असे आहेत. पत्रव्यवहारापेक्षा त्यांचे व्यवहार. त्या ब्रह्मेंद्र स्वामींनी एक दिवशी थोडासा अव्यापारेशू व्यापार केला. जंजिऱ्याचा सिद्धी जो मराठ्यांचा शत्रू, त्यांनी एक हत्ती विकत घेतला होता. तो हत्ती मराठ्यांच्या राज्यातून जंजिऱ्यापर्यंत पोहोचवणं तर शक्य नव्हतं. मराठे बसलेच होते सगळे हिशोब वसूल करायला. त्यांनी ब्रह्मेंद्र स्वामींना ते काम दिलं की तुम्ही पेशव्यांचे पण गुरु आहात आणि आंग्र्यांचे पण गुरु आहात, तुम्ही हा हत्ती माझ्या राज्यात नेऊन पोचवायचा, मी तुम्हाला अमुक एक रक्कम, त्यांची काहीतरी कबूल झाली, ती रक्कम मला आठवत नाहीये. गुरुजी एकदम खुश झाले, हौदा बेवदा लावून हत्तीवर बसले. कान्होजी आंग्र्यांचं जर 500 किलोमीटरवर तो माणूस त्यावेळेला सत्ता ठेवत होता, तर बारीक सारीक असल्या गोष्टींवर लक्ष होतं. घोडदळ गेलं. कोकणामध्ये 20 वर्षापूर्वीच्या वाट्या कशा होत्या
तर 350 वर्षापूर्वी काय असेल? हत्ती अडवला गेला. कोणीतरी सांगितलं, अरे गुरुजी आहेत, राजांचे गुरुजी आहेत, ब्रह्मेंद्र स्वामी बसलेत. एक घोडा आला बाजूला आणि त्यांनी पाया पडले. गुरुजी, कुठे निघालात? अमुक ठिकाणी चाललो, खारेपटणला जातोय. हत्तीवर बसून? हो, मला हत्ती दक्षिणेत मिळालाय. आपल्या कोकणचा भूभाग हा हत्तीसाठी योग्य नाही. पडला बिडलात तर त्रास होईल. त्या हत्तीची कागदपत्र कुठे आहेत? म्हणाले, नाही आहेत. गुरु आहे मी तुमचा. गुरु आश्रमात. हे राज्य आहे, हा हत्ती सिद्धीचा आहे, खाली उतरा. आपल्या गुरुला खाली उतरवलं, पालखीत बसवलं, आश्रमात रवाना केलं, हत्ती जप्त केला. राज्य आणि वैयक्तिक अभिनिवेश या दोन वेगळ्या गोष्टी असतात, हे त्या माणसाने दाखवून दिलं. निश्चित. हा, त्याच्या बदल्यात ब्रह्मेंद्र स्वामींचा अख्खा मठ त्या सिद्धीने पेटवून टाकला. ब्रह्मेंद्र स्वामी त्यानंतर कोकण सोडून गेले. त्यांनी आपल्या दोन्ही शिष्यांच्या मागे तगादा लावला की त्या सिद्धीचा सूड घ्या. कान्होजी म्हणाले, माझं काही घेणं देणं नाहीये, माझं त्या हत्तीच्या महसुलाशी घेणं देणं होतं. ब्रह्मेंद्र स्वामींचा सूड घ्यायसाठी माझं सैन्य नाही. त्यांनी चूक केली, तो त्यांच्यातला आणि सिद्धीतला सौदा आहे. मी माझ्या सैन्याचा बळी देणार नाही. मंडळी, स्वराज्याच्या इतर सरदारांच्या संदर्भामध्ये किंवा आपण जेव्हा एकूणच संघर्षाच्या या काळाविषयी बोलतो, या सगळ्यांमधला आणि अंगऱ्यांमधला एक महत्त्वाचा जो फरक आहे तो म्हणजे बाकीच्या सगळ्याच सरदारांना, शिलेदारांना, सैनिकांना, नेत्यांना ज्या शत्रूंचा सामना करावा लागला त्याच्यापेक्षा अंगऱ्यांचे शत्रू हे वेगळे होते, हे परकीय होते. प्रामुख्यानं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे पोर्तुगीज असोत, इंग्रज असोत, यांच्याशी सगळं हे डिलिंग करणं, हे सगळं जे पुढच्या काळामध्ये सगळं झालं, हे आव्हान कसं काय त्यांनी हे केलं? कारण इतर यांच्यापेक्षा हे खूप वेगळं होतं. मी म्हणालो त्याप्रमाणे सर्वसामान्य बाकीचे सरदार जे स्वराज्याचे होते त्यांच्याशी त्यांना करावं लागलेलं कार्य आणि अंगऱ्यांसमोरची ही आव्हानं अंगऱ्यांना करावं लागलं, हे कार्य खूप वेगळं आहे सगळ्यांपेक्षा. त्याविषयी काय? कारण थेट परकीय परदेशातल्या सत्तांशी संबंध आहे हा. आपलं सर्वांचं एक सर्वसामान्य मत काय असतं? इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं, बरोबर? सरासरी कालखंड जर आपण मोजला, आपल्या कोणाच्या खिसगणतीतच नसतं की इंग्रजांपेक्षा जास्त वेळ तर पोर्तुगीज आपल्याकडे होते. 1499 मध्ये आले आणि सर्वात शेवटी गेले. आणि आज सुद्धा गोव्यामध्ये जन्माला आलेल्याला पोर्चुगीजची नागरिकता मिळते. म्हणजे राजकीय राज्य तर केलं, मानसिकदृष्ट्या त्यांनी अजून राज्य केलं. त्याच्या पलीकडे जाऊन आपण इस्लामी आक्रमकांना जास्त कट्टर समजतो किंवा जास्त धर्मांध, क्रूर असे समजतो. इस्लामी आक्रमक सुद्धा मवाळ वाटावे किंवा ते दगडापेक्षा वीट मऊ वाटावे इतके क्रूर आणि निष्ठुर पोर्तुगीज होते. अगदी छोटंसं उदाहरण सांगतो. महाराजांनी जेव्हा बारदेसवर आक्रमण केलं होतं ना, त्यावेळेला पोर्तुगीजांनी तिथल्या लोकांच्या नाकातनं दाभणं घातली होती आणि त्यांना बैलाला सारखं नांगराला जुंपलेलं होतं. हे त्यांचं धार्मिक आक्रमण आणि धार्मिक धोरण होतं. एवढ्या क्रूर लोकांशी लढा देणं सोपी गोष्ट नव्हती. त्यांचे दुसरे शत्रू कोण? तो जंजिऱ्याचा सिद्धी बाळाजी विश्वनाथ पेशवे. बाळाजी विश्वनाथांचे वडील सिद्धीच्या मिठागरावर कारकून होते. काही रुपयांचा हिशोब चुकला किंवा त्याला अफरातफर नाही म्हणता येणार, काही रुपयांचा हिशोब चुकला, ज्याला टाळा बसणं, जे वयस्कर लोक असतील त्यांना टाळा लागणं हा विषय माहिती असेल. तो टाळा चुकल्यामुळे त्या पुरुषाला गळ्यापर्यंत पोत्यात शिवलं गेलं आणि त्या बाणकोटच्या खाडीत फेकून दिलं.
त्या माणसाला मारून नुकसान भरपाई होणार नाही हे माहिती होतं, म्हणून त्याची तरुण विधवा बाजारामध्ये विकायला काढली, गुलाम म्हणून विकायला काढली. आणि त्या विधवेच्या बरोबरचं पोर ते अतिशय क्रूश आहे, ह्याला काही किंमत मिळणार नाही तर ते फुकट देऊन टाकू म्हणून तिला विकायला काढली. आणि बाळाजी विश्वनाथांच्या मेवण्यांनी आपल्या सख्ख्या बहिणीला विकत घेतली आहे की बाई तरुण आहेस, आम्ही तुला आत्ता आमच्याकडचं जे काय होतं ते देऊन विकत घेतली आहे, तू इथे राहू नकोस, कोणाची तरी तुझ्यावर नजर पडेल म्हणून तू वर चालली जा, म्हणून ती धनाजी जाधवांकडे त्या गेल्या. म्हणजे मानसिकता दाखवायसाठी हे क्रूरपणाची टोकं मी आपल्याला लक्षात आणून दिली. आणि ब्रिटिश ही शुगर कोटेड पिल होती, सगळं काही करायचे आणि अगदी हसऱ्या चेहऱ्याने करायचे. अशा लोकांशी लढणं सोपी गोष्ट नव्हती. आता फायर पॉवरच्या बद्दलचं बोलायचं गेलं तर ज्या वेळेला 22 पाऊंडाच्या तोफा घेऊन इंग्रज किंवा पोर्तुगीज यायचे तेव्हा 9 पाऊंडाच्या तोफांनी मराठे लढायचे. हा फायर पॉवर मधला फरक होता. ज्या वेळेला इंग्रजांशी लढायचे त्यावेळेला फ्रेंचांकडनं दारुगोळा विकत घ्यायचे, पोर्तुगीजांशी लढायचे त्यावेळेला इंग्रजांकडून दारुगोळा विकत घ्यायचे. आणि दोघांना काय, तिघांना काय, चौघांना, डच पण होते त्याच्यात. सगळ्यांना माहिती होतं की ह्याचं त्याच्याबरोबरचं निपटलं की आपल्यावर येईल, म्हणून इन्फिरियर क्वालिटीचा दारुगोळा द्यायचे. कोणत्या परिस्थितीत आपले लोक लढलेत ह्याचं आपल्याला कल्पना येईल. आणि कोणाविरुद्ध लढत होते? जे इथून 5,000चा माल जर बोटीत भरला तर युरोपमध्ये जाऊन 2.5 लाखाला विकत होते. हा जो प्रॉफिट रेशो होता त्या लोकांशी हे लोक लढत होते. आणि ते कशाच्या जोरावर लढत होते? मध्यवर्ती सत्ता केंद्राकडून, म्हणजे साताऱ्याकडून किंवा कोल्हापूरकडून 1 रुपयाही येण्याची क्षमता नव्हती, कारण ते सत्ता केंद्राचंच क्षमता उद्ध्वस्त झाली होती त्या औरंगजेबाच्या लढ्यात. त्यावेळेला ह्या लोकांशी लढले म्हणजे विचार करा किती विषम लढा दिला होता आणि काय पद्धतीने लढले असतील जिंकायसाठी. म्हणजे खरं आहे, हे सगळं अनुभवताना, हा काळ अनुभवताना एक गोष्ट फार महत्त्वाची आहे या संपूर्ण कथनाच्या धाग्यामध्ये, की हे सगळं कशामुळे होऊ शकलं. राजांनी जो शब्द वापरला मगाशी बोलताना, महाराजांचा विचार, महाराजांचे संस्कार आणि महाराजांनी दाखवून दिलेला आचार, हा आचरणात पुढच्या पिढीतल्या काही लोकांनी आणला, म्हणून हा वैभवशाली इतिहास पुढे घडू शकला. अशा प्रकारे जर संस्कार आपल्याला त्या त्या पिढ्यांमध्ये जर मिळत गेले तर काय होऊ शकतं, याचं जिवंत उदाहरण म्हणजे हा सगळा तुम्ही आता सांगितलेला इतिहासाचा कालखंड आहे. तुमच्या अभ्यासाच्या क्षेत्रांमध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ताच्या काळामध्ये, सांप्रत काळामध्ये असणारे हे सगळे गड किल्ले जे आपण म्हणतो, सांस्कृतिक धरोहर म्हणून, वारसा म्हणून जर आपण म्हणत असू, तर यांचं संवर्धन, जतन हे सगळं व्हायला पाहिजे, ही आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे. कसं करायचं हे सगळं? किल्ल्यांचं जतन का व्हायला पाहिजे? आज ती फक्त दगडाची तटबंदी आहे. ज्या क्षणाला माणूस हवेत उडला, विमानाचा शोध लागला, त्या अर्थी आणि त्या क्षणापासून किल्ल्यांचं सामरिक महत्त्व संपलं. बरोबर? सर्वसाधारणपणे विचार करण्याची ही पद्धत आहे. पण आपण त्याचा इकॉनॉमिकल विचार तर करू शकतो ना. त्याचं इकॉनॉमिक्सचं आपण वर्कआउट केलं. आपण प्रत्येक जण कुठेही फिरायला गेलो की आपण राजस्थानचं फार कौतुक करतो. राजस्थानचे किती सुंदर किल्ले आहेत, त्यांनी कसं जपलंय, आणि त्यांचे पॅलेसेस आहेत किंवा त्यांचं हेरिटेज टुरिझम डेव्हलप झालंय. मी इथे बसलेल्या सगळ्यांना चॅलेंज करतो, राजस्थानच्या किल्ल्यांमधले लढलेले किल्ले मी बोटं मोजायला तयार आहे, एका हातात संपतात. बाकीच्या ज्या तोफा किंवा बंदुका झाडल्या गेल्यात ना, फक्त सलामी द्यायला झाल्यात. आणि मी महाराष्ट्रातले किल्ले सांगतो, मी परत हात वर करायला तयार आहे. कोणीतरी मला सांगावं की 5 किल्ल्यांची नावं घ्यावी जे लढले नाहीयेत.
त्यांचे 5 लढलेल्या किल्ल्यांची नावामध्ये हात संपतो आणि आमचे 5 बोटं संपत नाहीत. त्यांना भूगोल आहे, आम्हाला इतिहास आहे. अंगावर काटा येतो. कोकणातल्या किल्ले की देशावरचे किल्ले कुठलेही घ्या, टुरिझमसाठी, मी आता टुरिझम सेक्टरमध्ये काम करतोय किंवा या आता काही गव्हर्नमेंट पॉलिसीज वगैरे चालल्या आहेत, त्याच्या संदर्भात काही कामं सुरू आहेत. इच्छाशक्ती असली ना तर ही रिसोर्स जनरेशन सेंटर आहेत. रोजगार बिजगार सोडून देऊ आपण. एक वेगळं उदाहरण सांगतो आपल्याला. महाराष्ट्राची टॉपोग्राफी आणि सॉइल रिसर्च करायचं होतं. तर त्यावेळेला व्हर्जिन सॉइल कुठली हा एक प्रश्न आला, की ज्या जमिनीमध्ये खत नाही, ज्या जमिनीत पेस्टिसाइड नाही, ज्या जमिनीत हर्बिसाइड्स वापरलेले नाही, जिथलं पाणी शुद्ध आहे, असे जर पॉईंट्स काढायचे झाले तर कुठले? कारण प्रत्येक शेतामध्ये ते वापरलं गेलंय. मी नाही वापरत तर माझा शेजारी वापरतो. आणि सहज बोलता बोलता माझ्या मनात आलं, मी बोलून टाकलं, आणखीन मग ते क्लिक झालं. म्हटलं आपले 350 पॉईंट्स तर असेच आहेत की जिथे कोणी शेतीच करत नाही. किल्ले तर जे फोर्ट टॉप्स आहेत तिथे शेती होत नाही, त्यामुळे तिथे पेस्टिसाइड्स नाही, हर्बिसाइड नाही. 1818 नंतर माणसंच जात नाहीत, सगळी व्हर्जिन लँड आहे. तर तीच माती आहे किंवा ते मातीचे गुणधर्म न बदललेले आहेत, ज्याचा आम्हाला अभ्यास करता आला, जे 350 वर्षापूर्वी, 400 वर्षापूर्वी आणि 4000 वर्षापूर्वी तसेच होते. आम्ही त्याचा असा उपयोग कधी विचार करतो का? प्रत्येक किल्ला, आत्ता आपण एक प्रपोजल दिलंय, प्रत्येक किल्ला जर त्याच्या आजूबाजूचा, किल्ल्याचा प्रत्येक गडाचा एक घेरा असतो. घेरा म्हणजे त्या किल्ल्याचं प्रभाव क्षेत्र, त्याच्या आजूबाजूला असलेली गावं. त्या प्रत्येक किल्ल्यामध्ये जर आम्ही ब्रेड अँड ब्रेकफास्ट स्कीम चालू केली, प्रत्येक किल्ल्यामध्ये तिथला इतिहास जागृत केला, त्या गावच्या लोकांना जर वाटलं की हा किल्ला माझा आहे, माझी चूल पेटवू शकतो, तर प्रत्येक किल्ला किमान 125 लोकांना रोजगार देतो. मी आकडेवारी उगीच बोलत नाहीये. आपण इथे बसलेले लोक महाराष्ट्रातल्या किती किल्ल्यांवर फिरलोत? 300 किल्ले आपले सहज फिरण्यालायक आहेत. आपण पावसाळ्याचे 4 महिने नाही गेलो, उन्हाळ्याचे 4 महिने नाही गेलो, तरी सुद्धा हिवाळ्यात फिरायचं म्हटलं तरी एक आयुष्य कमी पडेल प्रत्येक वीकेंडला गेलो तर. प्रत्येक किल्ल्याच्या बाजूला लोकांच्या राहण्याची व्यवस्था होऊ शकते, गाईड्सची व्यवस्था होऊ शकते, त्यांचे जेवण खावण, त्यांचं ट्रान्सपोर्टेशन, त्या किल्ल्याची प्रदर्शनी. रोजगाराच्याच निर्मिती म्हटलं तर 28,000च्या वर लोकांना डायरेक्ट रोजगार आणि किमान त्याच्या दसपट लोकांना हा इनडायरेक्ट रोजगार मिळू शकतो. अगदी रायगडचं उदाहरण देतो. त्या रायगड प्राधिकरणावर मी आहे किंवा रायगड स्मारक मंडळाचा अध्यक्ष आहे. 23 वर्षापूर्वी आम्ही तिथे रोपवे सुरू केलाय, रायगड रोपवे. रायगडाचा रोपवे बनायच्या आधी रायगडचा फुटफॉल हा 5,700 लोक पर वर्ष होता, आणि गेल्या वर्षीचा रायगडाचा फुटफॉल हा 7.5 लाख लोकांचा होता. रस्ते चांगले झालेत, लोकांकडे डिस्पोजेबल इन्कम आहे. पूर्वी पैसे नव्हते पण आज आहेत. दर वीकेंडला आपल्याला कुठेतरी जावंसं वाटतं. दर वीकेंडला नाही झालं तर 15 दिवसांनी, महिन्यांनी एकदा तरी जावंसं वाटतं. पण आमच्या आयटिनरीवर आमचे किल्ले किती आहेत? काही ट्रेकर मंडळी आहेत, लोहगड विसापूरचा एक ट्रेक करतात, एक म्हणजे लोहगड विसापूर करून आल्यावर ते किल्ल्यावर जाण्यापेक्षा इंस्टाग्रामवर जास्त असतात. दुर्दैवाची गोष्ट आहे की किल्ला बघून आलास बाबा, काय बघितलं नाही माहिती बाबा, रील बनवली. कलावंतीणला गेले म्हणजे काय, अरे अरे. आमचे किल्ले आज पण रोजगार देऊ शकतात. आपण त्या दृष्टीने बघायची गरज आहे. काळाच्या ओघामध्ये वेळेचं भान हे राखणं फार महत्त्वाचं आहे. काळाचं आणि वेळेचं भान योग्य पद्धतीनं कसं राखावं हे सुद्धा आम्हाला महाराजांनीच शिकवलं त्यांच्या कृतीतनं वेळोवेळी. म्हणूनच थोडंसं आजच्या या संवादाच्या शेवटच्या टप्प्याकडे येत असताना एक
सध्याची भेडसावणारी एक प्रकारची म्हटली तर समस्या, म्हटला तर वेगळा विचार, तो म्हणजे आज इथे बसून हे सगळं ऐकताना जवळजवळ 300-350 वर्ष आज आपण मागे गेलो. तो सगळा काळ अनुभवला, तो सगळा काळ तुमच्याकडनं ऐकताना इथे फार छान वाटलं. पण हे सगळं ऐकल्यानंतर आज इथे जे सगळे सुजाण प्रेक्षक, रसिक समोर बसलेले आहेत, त्यांच्या मनामध्ये हा विचार निश्चित जागृत झालेला आहे. परंतु इतिहास सांगत असताना अलीकडच्या काळामध्ये इतिहास्य होतं की काय, असं अनेक वेळेला अनेक संदर्भातून लक्षात येतं. त्यामुळे आज या कालखंडामध्ये हा सगळा काळ अनुभवताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या वेळेला ती माणसं त्या परिस्थितीनुसार वागली. जे काही निर्णय त्यांनी घेतले ते त्या वेळेला कदाचित योग्य असतील किंवा अयोग्य असतील, हे काळाच्या ओघामध्ये त्याचं यश अपयश पुढे ठरलं. आपण आत्ता त्याविषयी काही करू शकतो का? नाही. आपण फक्त तटस्थपणे ते पाहू शकतो, अनुभवू शकतो. असं असताना आज पुढच्या पिढीनं, अभ्यासकांनी इतिहास कसा अनुभवावा आणि मांडावा? इतिहास हा त्रयस्थपणे अनुभवायचा आणि मांडायचा असतो. इतिहास हा अभ्यासाचा विषय आहे. आपण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हायचं नसतं. जर आपल्याला शिवाजी महाराज समजायचे असतील तर आपल्याला अफजल खान पण समजायला पाहिजे आणि औरंगजेब पण समजायला पाहिजे. शिवाजी महाराजांनी जेव्हा अफजल खानाला मारलं त्यावेळेला विजापूरमध्ये काही नाही झालं, दिल्लीमध्ये सर्वात मोठी हालचाल झाली होती. कारण त्याच अफजल खानाने औरंगजेबाला पळवून पळवून मारला होता, तो दख्खनचा सुभेदार असताना. तर त्याला माहिती होतं की जर शिवाजींनी अफजल खानला मारलं तर हा उद्याचा धोका आहे. तर इतिहास हा त्रयस्थ दृष्टीने पाहायचा असतो. आपण जजमेंटल होऊन कामाचं नाही. आपण म्हणतो नाण्याला दोन बाजू असतात, छापा आणि काटा असतो, पण त्याच्यामधला एक ग्रे एरिया असतो, ती कड असते. आपण कुठल्याही बाजूनी बघितलं तर ती खरी ते वास्तव आहे. इतिहास हा अनुभवायची गोष्ट आहे, इतिहास ही अभ्यासाची गोष्ट आहे. आणि एक थोडीशी आपल्याला विनंती करतो की आपला इतिहास म्हणजे फक्त शिवकाल नाही. दुर्दैवानी थोडंसं असं वाटू लागलं आणि मला आनंद पण आहे आणि दुःख पण आहे. कारण मी वय वर्ष 5 पासून वय वर्ष 85 पर्यंतच्या लोकांमध्ये माझं आजकाल उठबस होते. तर इतिहासाकडे एक कल्ली दृष्टीने पाहू नका, ती अभ्यासाची गोष्ट आहे. आणि आपल्याला इतिहास आहे, भूगोल आहे, पर्यावरण आहे, रॉक क्लाइम्बिंग पासून ते डीप सी डायव्हिंग पर्यंत काहीही करता येण्यासारखा आपला भूभाग आहे. फार कमी राज्यांना अशी देणगी मिळाली आहे. डोंगरी किल्ले आहेत, उभयदुर्ग आहेत, जलदुर्ग आहेत आपल्याकडे. पण त्याच्याशिवाय आपल्याला एक उत्तम परंपरा लाभली आहे. आपल्याकडे काहीही 100, 200, 300 वर्ष जुनं असलं, सगळं काही शिवकालीन असतं. आणि त्याहून जुनं जर काही असलं तर ते पांडवकालीन असतं. आधेमध्ये कालच नाही. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार वगैरे. तर थोडंसं आपण त्याच्या मागे जाऊया. आपण जिथे राहतो, आता आपण आज ठाण्यात आहोत, श्रीस्थानक आहे, तर थोडासा आपल्या भागाचा तर अभ्यास करू. आपल्या मुलांना नेपोलियन बोनापार्टला सेंट हेलेनाला ठेवलं होतं, तेथे त्याची बायको काय खात होती आणि तो काय करत होता हे सगळं माहिती असतं. आमच्या देशातले तानाजी, आमच्या देशातले शेखोजी, आमच्या देशातले लचित बर्फुकन माहिती नसतात. एकच गोष्ट सांगतो आणि थांबतो. आपण प्रत्येक जण मराठीमध्ये इतिहास शिकलो. मराठी, हिंदी, इंग्लिश, कुठल्याही भाषेत. आपण लहान असताना 7वी 8वी मध्ये इतिहास शिकलो. वास्को द गामा 1490 मध्ये भारतात आला आणि त्यांनी भारताचा शोध लावला. कुठे उतरला? कालिकतला. तिथला राजा कोण? जामोरिन. त्याचं नाव बिचाऱ्याचं सामुद्री. पोर्चुगीज मध्ये त्याला सामुद्री म्हणता आलं नाही म्हणून तो त्याला झामोरिन म्हणाला. आणि 1490 मध्ये तो झामोरिन म्हणाला. आम्ही 2023 मध्ये त्याला झामोरिनच म्हणतोय. म्हणजे त्या झामोरिनचं दुर्दैव म्हणावं लागेल. आणि जर वास्को द गामानी भारताचा शोध लावला तर तो सिकंदर कोणाबरोबर लढून गेला होता? तो पण युरोपमधूनच आला होता ना. आम्ही ज्या वेळेला मॅकॉलेच्या नजरेने आमचा इतिहास पाहणं सोडू, त्यावेळेला आम्ही आमच्या इतिहासाशी प्रतारणा करणार नाही असं.
तेवढं जरी आपण केलं ना तरी आपल्या पूर्वजांच्या ऋणातून थोडेसे उतराई झालो असं मानायला हरकत नाही. मंडळी, गप्पांचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून, या कार्यक्रमाचा उद्देश मगाशी मी तुम्हाला सांगितला, पण एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की अशा विविध व्यक्तींना आपल्यासमोर बोलतं करत असताना, त्यांच्याशी संवाद करत असताना केवळ गप्पा, मनोरंजन आणि माहिती हा केवळ एकच हेतू गप्पांच्या या संपूर्ण कार्यक्रमाच्या मागे नाही आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांच्या माध्यमातून, या सगळ्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून कुठेतरी नवीन एक सकारात्मक गोष्ट प्रत्येक कार्यक्रमातनं तुमच्यापर्यंत पोहोचावी, हा अत्यंत उदात्त हेतू या कार्यक्रमाच्या मागे आहे. आज मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे जे काही आपण अनुभवलं, जे पण ऐकलं, ते सगळं नवीन होतं की नाही आपल्यासाठी. मग ही नवीन माहितीची, सकारात्मक माहितीची शिदोरी घेऊन आजचा गप्पांचा कार्यक्रम इथे आपण थांबवतोय. मी एवढंच म्हणेन की आमच्या सगळ्यांतर्फे आता आमच्या दृष्टीनं वैभवशाली आंग्रे घराण्याचे तुम्हीच प्रतिनिधी आहात, त्यामुळे तुम्हाला निश्चित मानाचा मुजरा सगळ्यांतर्फे. आणि पुन्हा एकदा एका नवीन विषयांचं, कारण अनेक जे तुम्ही आज काही जे बोललेलं आहात ते फक्त 30% आहे मला माहिती आहे. याच्याही पेक्षा अनेक उत्तम विषय तुमच्याकडे बोलण्यासारखे आहेत. त्याविषयी नक्की तुमच्याशी पुन्हा एकदा संवाद करूया. पुन्हा एकदा नमस्कार आपल्या सगळ्यांना. धन्यवाद. जय हिंद.